साई स्पोर्टचे ब्रँड ॲम्बॅसेडर आनंद चव्हाण. आता अनेक स्टिकर आनंद तुमच्या मागे लागत आहेत. या इनिंगमध्ये तुम्हाला किती आनंद मिळाला? 36 धावा 13 चेंडू. ॲक्च्युली परत एक 50कडे बघत होतो मी, पण बॉल लागला जोरात आणि इंजर्ड झालो मी. आता स्ट्रोक जो होता तो मी कंट्रोलमध्ये नव्हता आणि मी आऊट झालो. चांगला बॉल पडला राजचा. आणि मी आधीच म्हणलेलो की आमचे जे बॉलर्स आहेत ते खूप वेगाने बॉलिंग करत आहेत आणि अशा ग्रास विकेटवर खूप एक्सपिरियन्स आहे आमचे बॉलर्स लोकांचा. आणि बघू पुढच्या मॅचला अजून थोडंसं जे चुकी झाल्या त्या चुकीवर आम्ही थोडंसं काम करूया. परंतु सुरुवात छान झाली. पॉवर प्लेमध्ये अतिशय जबरदस्त फलंदाजी करताना तुम्ही 26 धावा केल्यात. त्यामुळे समोरच्या संघाला फारशी संधी मिळणे असं वाटतंय? नाही, ॲक्च्युली खरं सांगितलं की पॉवर प्ले हा माझा खूप स्ट्रॉंग झोन आहे. पॉवर प्लेमध्ये जर रन केले तर मागचे बॅट्समॅन आहे ते पण रन करतात आणि पॉवर प्लेमध्ये रन करणं म्हणजे अर्धी मॅच म्हणजे आपण पॉवर प्लेमध्ये जिंकतोय. तर मी पॉवर प्लेमध्येच खूप प्रयत्न करतो की जास्तीत जास्त रन करूया. या मोसमातली पुणे जिल्ह्यातली किंवा महाराष्ट्रातली आत्तापर्यंत जर बघितलं तर एक मोठी स्पर्धा येते. ही स्पर्धा तुमच्या दृष्टिकोनातून किती महत्त्वाची आहे? खरंच मी सकाळी पण सांगितलं टॉसच्या वेळेस की आता एक मुंबईची सुप्रीमो होती आणि आपल्या पुण्यात सुद्धा ही आपली पुण्याची सुप्रीमो सारखी टुर्नामेंट आता चालू झालेली आहे. आणि खरंच खूप आनंद होते की अशी टुर्नामेंट ऑर्गनाईज केली. श्रीकांत भाऊ, विशाल भाऊ आणि जेवढे त्यांचे फ्रेंड सर्कल्स आहेत सगळ्यांचा मनपूर्वक धन्यवाद तुमचा की एवढी मोठी टुर्नामेंट आहे, एवढं चांगला ग्राउंड तुम्ही आयोजक करून दिलं आहे. आणि सगळ्यात पहिलं मी म्हणतो की या स्पर्धेचा मेन पार्ट म्हणते जे ते 3 पंच आहेत ना, संजय सर, अजय सर आणि अक्षय, हे खूप आकर्षक आहे. कारण की जे फेकी बॉलर आजपर्यंत जे महाराष्ट्रात चालत आहेत ना, हे 3 हंपरला बघून ते मी खरं सांगतो ते बॉल हातात घेत नाही आहे. एवढे म्हणजे स्ट्रिक्ट हंपर आहे आणि असेच हंपर पाहिजे की क्रिकेटमध्ये थोडासा डिसिप्लिन अजून वाढणार आहे. निश्चितच तू 16 अर्धशतकं आलीत. वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्ही ते कधी पाठलाग करताना, कधी प्रथम फलंदाजी करताना तुम्ही ती केलेली आहेत. परंतु जर बेस्ट सांगायचं म्हटलं 16मध्ये, मी नेहमी तुम्हाला हा प्रश्न विचारतो आणि कदाचित एखादी अशी गोष्ट असते ती तुम्हाला आवडते. 16मध्ये जर चॉईस करायचं झालं आणि बेस्ट सांगायचं झालं तर कोणतं सांगाल? आत्ता जे रांजणगाव संडासला म्हणजे इथं नगरच्या इथं झाली ती टुर्नामेंट, त्यामध्ये मी आत्ता बेस्ट केले. 86 चेस करताना 18 बॉलमध्ये मी 65 धावा केलेत. थँक्यू आनंद. तुम्हाला असाच आनंद मिळत राहावं आणि या स्पर्धेच्या माध्यमातून तुमचं लक्ष फार मोठं आहे. त्याकरता तुम्हाला शुभेच्छा असतील. आणि हा खेळाडू होता अर्थात गेम चेंजर खेळाडू आनंद चव्हाण आणि त्याची एक सदाफार इनिंग आपण पाहिलेली आहे. मात्र इथंच खेळ थांबणार नाही आहे. या स्वराज्य चषकामध्ये आणखीन बरंच काही आहे. एक श्रद्धांजली द्यायची सर आपल्याला. काल एक खेळाडू वारला बघा मयूरवाडीचं, त्याचं नाव आहे आणि एक 2 मिनिट फक्त सगळ्यांनी श्रद्धांजली द्या म्हणतात. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण दुसरा मॅच निश्चित बघणार आहोत. परंतु क्रिकेट खेळत असताना स्वतःची काळजी घेणंसुद्धा फार गरजेचं आहे. अर्थात FB किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून काल एक मेसेज फिरत होता, तुम्हालासुद्धा माहिती आहे. परंतु अशा आपल्या एका लेजंड खेळाडूला देखील आज आपण त्याचं स्मरण या निमित्तानं करणार आहोत. त्याला भावपूर्ण श्रद्धांजली असेल. कशी काळाची चाहूल आली, बाग सुखांची करपून गेली. स्वर्गीय मयूर चषक जाधववाडी स्पर्धेत मैदानावरती अतिशय दुःखदरित्या आपला बाबू नलावडे वय वर्ष 47 फलंदाजी करताना कोलमडून पडला आणि त्याने निरोप घेतला. आज ती दुःखद घटना निश्चित त्या मैदानावरती घडलेली आहे आणि म्हणून आज बाबू नलावडे वय वर्ष 40 आपल्याला सोडून गेलेला हिरा आहे, त्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत. समोरचे जे प्रेक्षक आहेत, छत्रपती संभाजी महाराज कक्षामध्ये प्रेक्षक आहेत, डाव्या बाजूला जे प्रेक्षक आहेत, सर्वांना विनंती करेन आपण सर्वांनी 1 मिनिटं उभं राहायचं. सर्वांनी उभं राहा. ही भावपूर्ण श्रद्धांजली असेल एका लेजंड खेळाडूकरता. कॅप्स असतील काढा, गॉगल्स असतील त्या काढा प्लीज, आपल्याला विनंती आहे. स्वराज्य चषकाच्या माध्यमातून क्रिकेट जगतात घडलेली एक दुःखद घटना आणि एक लिजंड खेळाडू आपल्याला सोडून जातोय. त्या लिजंड खेळाडूला भावपूर्ण श्रद्धांजली. सगळ्यांनी उभं राहायचं प्लीज. एक साथ सावधान हो गेम. सावधान. धन्यवाद. एक बार फिर चलेंगे मैच की तरफ. मैदान के अंदर आज के दूसरे दिन का दूसरा मुकाबला शुरू हो रहा है. तो चलते हैं हमारे साथी कॉम्पिटिटर मराठी की मीठी आवाज नरेश डोमे. ओवर टू नरेश सर. थँक्यू. निश्चित ज्या खेळाडूला आपण आत्ताच श्रद्धांजली समर्पित केली तो बाबू नलावडे. परळ संघाकडून तो सातत्याने क्रिकेट खेळला. मुंबईच्या परळ संघाकडून, अर्थात त्याचं गाव ओझर जुन्नर तालुक्यामध्ये गाव, आणि काल जाधववाडी या ठिकाणी खेळत असताना त्याला हृदयविकाराचा झटका आला. ती क्लिपसुद्धा प्रचंड व्हायरल झालेली आहे.
आणि प्रत्यक्षात तो कोसळताना आपण सगळ्यांनी बघितलं. खरं तर मन अत्यंत हेलावून टाकणारी ती घटना होती, अत्यंत क्लेशदायक ती घटना होती. आज बाबू नलावडे आपल्यात नाहीत. एक चांगला स्टार खेळाडूला आपण गमावलेला आहोत. ही क्रिकेटमध्ये निश्चित जी पोकळी निर्माण झाली ती भरून निघणारी नाही. श्रद्धांजली समर्पित करूयात बाबू नलावडेला आणि या सामन्याला सुरुवात करूयात. सामना होतोय शेष पुणे जिल्हा विरुद्ध आंबेगाव. पहिला चेंडू होता, चेंडू आकाशामध्ये, तिथे कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. राहुल सातवच्या हातामध्ये गोलंदाजी दिलेली आहे. एक आकर्षक असा खेळाडू, गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये अष्टपैलू गुणवत्ता धारण करणारा खेळाडू म्हणजे राहुल सातव. वाघोली तालुका हवेली या ठिकाणचा हा खेळाडू आहे. वाघोलीचं क्रिकेट संपूर्ण महाराष्ट्रभर त्याने पोहोचवलेलं आहे आणि राहुल सातवनं सातत्यानं मोठमोठे सामने आपल्या संघांना जिंकून दिलेले आहेत. सलामीला आलेला फलंदाज सुशांत जाधव आणि त्याच्या बरोबरीला अली मुदस्सर. मनसर आंबेगाव तालुक्यातील ही सलामीची जोडी, सातत्यानं भल्या भल्या गोलंदाजांची भंबेरी उडवणारी ही जोडी आज मैदानामध्ये तुम्हाला सलामीला आलेली बघायला मिळते. सुशांत जाधव नॉन स्ट्राईक एंडला, अली मुदस्सर स्ट्राईक एंडवरती खेळणार आहे. धावफलकावरती एस जे टायगर्स 1-2 धावा, 1 धाव माफ करा. उजव्या इशा बाहेर टाकलेला हा चेंडू, हलकीशी मोमेंट आहे चेंडूला. टर्फ विकेटवरती खरं तर गोलंदाजांना चांगली संधी असते, कारण तुमच्याकडे जर मोमेंट असेल तर ती मोमेंट तुम्हाला मिळते. तुमच्याकडे भन्नाट स्पीड असेल तर त्याचाही वापर तुम्हाला इथे करता येतो. फक्त अचूक टप्पा आणि योग्य दिशा या 2 गोष्टी सांभाळल्या की सगळं काही गोष्टी पुढे होऊन जातात. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू यावेळेस सरळ अंगावरती घेतला. या चेंडूला हुक करण्याचा प्रयत्न देखील फसला तिथे अली मुदस्सरचा. धावफलकावरती आपण बघू शकतो धावा आहेत 1. पहिलं षटक मैदानामध्ये सुरू असताना राहुल सातव. निश्चित प्रकारे टीमकडे आपण लक्ष देणार आहोत. HK अर्थात हनुमंत दादा कंद फायटर्स शेष पुणे जिल्हा या संघामध्ये बघितलं तर अमित तापकीरच्या नेतृत्वाखाली हा संघ आज मैदानामध्ये इथे दाखल झालेला आहे. प्रमोद कंद, शुभम तळेकर, आसिफ शेख व्हाईस कॅप्टन म्हणून या संघामध्ये आहे. निश्चित हा देखील अष्टपैलू खेळाडू आणि संपूर्ण भारतभर नाहीतर भारताच्या बाहेरही या खेळाडूचा डंका वाजतो आहे. तो खेळाडू देखील तुम्हाला आज या मैदानामध्ये दिसेल. पूलचा प्रयत्न होता, इथे 1 धाव मिळेल ती अली मुदस्सरला. 2 धावा SJ अर्थात सुशांत जाधव टायगर्स आंबेगाव संघाच्या धावफलकावरती आहेत. या संघामध्ये तुम्हाला दिसेल कुणाल खोंड, जयदीप खेत्रे. खरं तर महाराष्ट्र रणजी संघाच्या स्क्वॉडमध्ये सहभागी झालेला हा खेळाडू आहे, तो देखील या मैदानामध्ये आहे. स्वप्नील सातव, हा क्रिकेटमधला रोमांस आहे. नदीम अन्सारी, निलेश लाडगवळे, तर लाला प्रजापती अशी टीम असणार आहे शेष पुणे जिल्हा हनुमंतदादा कंद फायटर संघामध्ये. तर सुशांत जाधव टायगर संघ मैदानामध्ये फलंदाजी करताना तुम्हाला दिसेल. या संघामध्ये देखील मोठे स्टार खेळाडू आहेत. त्यामध्ये सुशांत जाधव हा देखील खेळाडू आहे. भारतभर क्रिकेट खेळलेला खेळाडू तुम्हाला स्ट्राईक एंडवरती खेळताना दिसतोय. प्रतीक पुणे संघाचं काही काळ दुराव आणणारा हा खेळाडू आज आपल्या स्वतःच्या तालुक्यासाठी या मैदानामध्ये तुम्हाला उतरताना दिसेल. राजू रासकर याला देखील तुम्ही बघताय या मॅचमध्ये. सुशांत जाधवचा हा फटका खूप वेळ आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक तिथे खाली येतोय आणि अलगट टिपला झेल कुणाल खोंडनं. सुशांत जाधव एका मोठ्या खेळाडूचं असतं मैदानामध्ये. फलंदाज स्वस्तात सापडलेला आहे तो HK फायटर संघाला. सुशांत जाधवचं विकेट मिळवणं निश्चित मोठी घटना आहे आणि यश या ठिकाणी साजरा करतोय HK फायटर संघ. विशाल निघोट मंचरचा खेळाडू आज संघामध्ये आहे. अली मुदस्सर, ऋषी ढोबळे पारगावचा हा एक आक्रमक फलंदाज आज मंचर आंबेगाव संघाच्या गोटात आहे. कुणाल थोरात, मयूर टेमगिरे, अक्षय बोराडे, मनकर, अंबर गावडे अशी एक तगडी ताकदवान खेळाडूंची यादी आहे. तगडे खेळाडू आंबेगाव संघानं आपल्या संघामध्ये दाखल केलेले आहेत. तर राजू रासकर स्ट्राईक एंडला तुम्ही बघाल राहुल सातवचा सामना करताना. कव्हरला राजू रासकरचा अप्रतिम फटका, शानदार फटका, सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी.
देखो तो अपना ये राजू रासकरनं चौकार खेचत खातं खोललेलं आहे. अली मुद्दस्सरनं एक धाव काढलेली आहे. तर धावफलकावरती आपण बघतोय मात्र 6 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. SJ टायगर्स आंबेगाव तालुका. उद्या खरं तर आपल्या सर्वांसाठीच महत्त्वाचा दिवस आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, मराठीची महाराष्ट्राची अस्मिता राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस अर्थात जयंती, शिवजयंती उद्या आपण साजरी करणार आहोत. आणि शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला आजचा दिवस इथे मैदानामध्ये क्रिकेटच्या माध्यमातून आपण साजरा करणार आहोत. निमित्त आहे आमदार लक्ष्मणराव जगताप यांचा वाढदिवस. साहेबांना अभिष्टचिंतन करण्यासाठी या सोहळ्याचं केलेलं आयोजन. बॅकफुटला जात ड्राईव्ह करायचा होता, पुन्हा एकदा चेंडू अंगावरती आला आणि मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात असलेला अली मुदस्सर तिथे फटका कनेक्ट करू शकला नाही. धावफलकावरती एका धावेची वाढ होईल. 7 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू असताना गोलंदाज नदीम अन्सारी. नदीम अन्सारीला आपण इथे मैदानामध्ये बघतो आहोत. वाघोली तालुका हवेली या ठिकाणचा खेळाडू आहे नदीम अन्सारी. वाघोली गावचे अनेक खेळाडू या संघामध्ये तुम्हाला आसिफ शेख, राहुल सातव, नदीम अन्सारी हे खेळाडू दिसतील. यावेळेस पाहायचंय हा चेंडू खेळायचा प्रयत्न होता, स्क्वेअर लेगला चेंडू जातोय थर्ड मॅनला, सीमारेषे बाहेर. दुसरा चौकार. दोन चौकार आलेत. धावफलकावरती 11 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. मोठा खेळाडू आहे राजू रासकर. उजव्याच्या बाहेर जाणारा चेंडू यावेळेस राजू रासकर एका जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होता, कुठली मोमेंट नव्हती त्याची आणि त्याचमुळे शहराच्या लांब खेळण्याचा प्रयत्न त्याचा इथे फसलेला आहे. सुरुवातीला भोसरी संघाकडून राजू रासकर खेळायचा, त्यावेळेस अत्यंत तगडा ताकदवान संघ होता भोसरीचा संघ. परंतु ज्यावेळेस आंबेगाव, त्याने क्रिकेटपासून तो दूर झाला होता, परंतु आंबेगाव प्रीमियर लीग सुरू झाली आणि राजू रासकरनं पुन्हा मैदानात पाऊल ठेवला. मैदानातही पाऊल ठेवलं आणि त्याने आंबेगाव तालुक्यातही पाऊल ठेवलं. त्या दिवसापासून आज तागायत फक्त मंचर किंवा आंबेगाव तालुक्यासाठीच राजू रासकरने क्रिकेट खेळलेला आहे आणि आजही तो मैदानामध्ये इथे दिसतोय. फिटनेसमध्ये थोडासा वीक जरी असला तरी फलंदाजीमध्ये तो अत्यंत पॉवरफुल आहे आणि त्याचा खेळ इथे आपल्याला बघायला मिळेल. अली मुदस्सर स्ट्राईक एंडला असेल, एका धावेबरोबर धावफलक पुढे पोहोचेल. 12 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आम्ही अनेक वेळा बघितले राजू रासकरला सामने जिंकून देत असताना. माझ्या पिंपरखेडच्या संघामध्ये देखील राजू रासकर कित्येक वर्ष खेळत होता. आज परत एकदा उजव्याच्या बाहेर काय भन्नाट वेग आहे इथे नदीम अन्सारीचा. ही ओळख आहे नदीम अन्सारीची खरं तर. ताकदवान गोलंदाजी आणि तिखट मारा. अत्यंत दाहक असतो हा गोलंदाज ज्यावेळेस तो त्याच्या फुल फॉर्ममध्ये असतो आणि खूप कमी रनअप आहे, परंतु तितकाच भन्नाट वेगानं तो चेंडू टाकतोय. आखूड टप्प्याचा चेंडू इथे वाईड असेल, एक अतिरिक्त धावफलकावरती नोंदवली जाते. धावफलक बघा तुम्ही, 13 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये सुरू असताना धावफलकावरती आहेत 13 धावा. SJ टायगर्स अर्थात सुशांत जाधव टायगर संघाच्या चांगला फटका, फुल टॉस होता, योग्य दिशा चेंडूला, डीप लॉंग ऑफ सीमारेषे बाहेर. 4 धावा. अकरा धावा. 2 षटकामध्ये धावफलकावरती 17 धावांची नोंद आहे. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. राजेंद्र रासकर 5 धावसंख्येवरती 4 चेंडूचा सामना केला, तर अली मुदस्सर 6 चेंडूमध्ये 6 धावा. दोघांचाही स्ट्राईक रेट आपण पाहिला तर तो जेमतेम 100 आहे.
आणि क्रिकेटमध्ये आपण पाहतो की स्ट्राईक रेट असणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. काय सांगाल प्रशांत सर? बिल्कुल, देखिए 8 ओवर का मैच है तो अच्छी गति के साथ आपको रन तो बनाने होंगे और मैं अभी ये समझता हूँ कि एक बार फिर वो पहला मैच था, पहले मैच में बल्लेबाजों ने जो 4 ओवर का जो खेल खेला वहाँ बहुत स्ट्रगल किया, संघर्ष किया. तो तुलना की जाए तो दूसरे मुकाबले में 2 ओवर की कहानी बल्लेबाजों के लिए बहुत अच्छी बनी है. 8.5 के औसत से रन बन रहे हैं. स्ट्राइक रेट भी एक बार फिर बेहतरीन नहीं है लेकिन बेहतर है. ये आज दूसरा मैच है जिसमें कि बल्लेबाजों की अच्छी शुरुआत हुई है. पुन्हा एकदा राहुल सातवला गोलंदाजीसाठी आणलं गेलेलं आहे. उजव्या हाताने राऊंड द विकेट, बाहेरची कड, अमित तापकीरच्या उजव्या बाजूने चेंडू जाईल शॉर्ट थर्ड मॅनला. तिथं क्षेत्ररक्षक अडवतो. 1 धाव धावफलकावरती आपण पाहू शकतो. स्कोअर तो 18 धावा. एका धावेने देखील किल्ला बांधता येतो. एक वीट रचून उंच भिंत बांधता येते. एक पाऊल टाकत उंच पर्वत सर करता येतो. त्यामुळं एका धावेला सुद्धा महत्त्व आहे क्रिकेटमध्ये. त्या धावा सातत्यानं येणं गरजेचं आहे. सस्याची धाव घेऊन चालत नाही. तुम्ही काही काळ धावलात आणि पुन्हा एकदा थांबलात तर क्रिकेटमध्ये देखील मोठा स्कोअर तुम्ही उभा करू शकणार नाही. परंतु सातत्यपूर्ण धावा जर येत असतील तर निश्चित स्कोअर मोठा होऊ शकतो. अली मुदस्सर स्ट्राईक एंडवरती. अली मुदस्सरचा एक खेळ मला आठवतोय, ज्यावेळेस खोडच्या मैदानावरती अली मुदस्सर होता. 88 धावांचा पाठलाग करायचा होता आणि त्या सामन्यामध्ये अली मुदस्सरनं गोलंदाजांना दे माय धरणी ठाय करून टाकलं. 6 षटकांचा तो सामना होता. मला वाटतं 5व्या षटकामध्येच अली मुदस्सरनं सामना संपवला होता. आज खरं तर जबाबदारी त्याच्यावरती आहे, कारण सुशांत जाधव संघाचा एक महत्त्वाचा फलंदाज खूप स्वस्तात बाद झालेला आहे. सुशांत जाधव एखादी मॅच जिंकून देत असतो अली मुदस्सरवरती, त्यामुळे निश्चित मोठा प्रेशर आहे. चेंडू आकाशामध्ये उंच आखूड टप्प्याचा चेंडू होता. जयदीप खेते डाऊन द बॉल, टेकन, व्हेरी गुड कॅच. बाद होईल फलंदाज अली मुदस्सर. दुसरा धक्का. राहुल सईद, आंबेगाव प्रीमियर लीगमधून राहुल सईद आमच्या समोर आला आणि तिथं सुद्धा अत्यंत आश्वासकपणे त्याने आपल्या संघांना साथ दिली होती. आज बघायचंय अडचणीत आलेला एस जे टायगर्स आंबेगाव संघाला तो कसा अडचणीतून बाहेर काढून. राजू रासकर, राहुल सईद ही जोडी मैदानामध्ये आहे. पेठ तालुका आंबेगावचा असलेला राजू रासकर तर गावडेवाडी तालुका आंबेगावचा असलेला राहुल सईद नॉन स्ट्राईक एंडवरती. राहुल सातवच्या हातामध्ये चेंडू आहे आणि पंच इशारा करतायत. टोपी सरळ करा खेळाडू. शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू, टोपी सरळ करा. अत्यंत शिस्तबद्ध ही स्पर्धा आहे. काय अजय सर, काय सूचना आहेत? पेनल्टी द्यायची. किती धावांचे पेनल्टी? या ठिकाणी स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकानं टोपी उलटी परिधान केली होती, त्यामुळं 5 धावांची पेनल्टी इथं HK फायटर्स शेष पुणे जिल्हा संघाला दिलेली गेली आहे. तर बघा, ज्यावेळेस स्कोअर संपेल ना त्याच्यानंतर पुढे तुम्ही सामने सुरू होत असतानाच क्रिकेटच्या या नियमांची माहिती करून घ्या. 1 ते 42 नियम क्रिकेटचे आहेत, त्याबरोबर आपण क्रिकेट खेळणार आहोत, परंतु स्पर्धेचे काही नियम आहेत ते लक्षात घ्या. क्रिकेट इज गेम ऑफ जेंटलमन. आम्ही म्हणतो सभ्य गृहस्थांचा खेळ आहे क्रिकेट, आणि तो सभ्यपणे खेळला जावा. क्रिकेटमध्ये जी शिस्त आहे ना ती इतर खेळांमध्ये तुम्हाला खूप कमी दिसते, आणि त्यामुळे खेळ मोठा होतोय आणि तो त्याच पद्धतीने मोठा झाला पाहिजे. खरं तर त्या खेळाडूला कदाचित तो अंदाज नसेल किंवा माहिती नसेल, अनावधानाने घडलेली चूक आहे, परंतु इथे चुकीला माफी नाही. राहुल सातव, राऊंड द विकेट, बाहेरची कड. ओहो, अमित तापकीर, व्हॉट अ कॅच, व्हॉट अ ब्रिलियंट कॅच, वंडरफुल कॅच बाय अमित तापकीर. आणि इथे धक्का बसेल. राजू रासकर बाद.
थैंक यू विजय। और मैदान के अंदर ज़बरदस्त कैच लिया गया है। मैं बीपीएल स्ट्राइकर भोर तालुका के जो खिलाड़ी है, सारे खिलाड़ी हमारे कॉम्बोस की तरफ आएंगे। जुन्नर के सारे खिलाड़ी पहुंच चुके हैं, आपका स्वागत है। बीपीएल स्ट्राइकर आपके लिए फाइनल कॉल है, प्लीज़ हमारे कॉम्बोस की तरफ आए। नरेश सर, क्या कैच लिया गया? हरा भरा मैदान है, अगर गिरेंगे तो कोई परेशानी नहीं है। एफर्ट बहुत अच्छा था, एक बार फिर लग रहा था कि कैच छूट जाएगा, लेकिन कमिटमेंट की कोई कमी नहीं थी। मैग्निफिसेंट कैच। अमित तापकीर हा खरं मोठा खेळाडू आहे. लेदर बॉल क्रिकेटमध्ये काउंटी क्रिकेट खेळलेला सुद्धा तो खेळाडू आहे आणि स्प्रिंट मॅन आहे. त्याच्या संपूर्ण शरीरात बॉल बेरिंग बसवलेले आहेत. तुम्हाला कदाचित माहीत नसेल, तो एक जिम चालवतो आणि त्यामुळं बॉडी लवचिक आहे. त्याचा फायदा अमित तापकीरला इथे खूप चांगला झाला. आणि ज्यावेळेस तो पाठीमागं जात होता, त्याने पाठीमागं डाईव्ह मारली, कॅच पहिल्यांदा हातातून त्याचा सुटला, परंतु त्याचं शरीर हवेत असताना त्याने पुन्हा चेंडू हातामध्ये पकडला. तो त्याचं शरीर जमिनीवरती पडल्यानंतर ज्या पद्धतीनं त्यानं जी उडी घेतली किंवा रोल बॉडी बनवली, त्याने बॉडीचा रोल केला, तर त्यामुळंच कदाचित हा कॅच त्याला पकडता आला आणि खूप चांगला कॅच घेतला. मला वाटतंय मी पाहिलेल्या सर्वोत्कृष्ट कॅचपैकी एक कॅच होता अमित तापकीरचा. बिल्कुल आपने सही कहा, बहुत ही सुंदर तरीके से थोड़ा वो पीछे चले गए थे, उनके सर के ऊपर से गेंद जा रही थी, हाथ लगा और एक बार फिर दूसरे अटेम्प्ट में कैच लिया। एक मेरे हिसाब से ये बड़ा टूर्नामेंट है, बड़े टूर्नामेंट में एक अच्छा कैच लिया गया और आज के दिन का बेहतरीन कैच बहुत ही सुंदर तरीके से विकेट कीपर ने लिया है। तिसरा फलंदाज बाद होईल, धक्का 18 धावसंख्येवरती बसतो आहे. तिसरं षटक मैदानामध्ये प्रगतीवरती सुरू असताना राहुल सातव गोलंदाजी मार्कवरती. आखूड टप्प्याचा चेंडू, यावेळेस विशाल निघोटचा हा स्क्वेअर कट, एक धाव, व्हेरी कंट्रोल शॉट होता तो. विशाल निघोटचा खूप चांगला फलंदाज आहे. विशाल निघोट डावखुऱ्या हातानं फलंदाजी करतो आणि विशेष म्हणजे सगळं फटके त्याच्या भात्यात आहे. खूप चांगला खेळतो, बॉलच्या मेरिटवरती खेळतो आणि संघाला नेहमी अडचणीतून बाहेर काढतो. आज त्याच्यावरती पुन्हा एकदा जबाबदारी आहे. 19 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे आणि पुढे 5 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि फलंदाजांची सुद्धा मला वाटते आंबेगावमध्ये निश्चित मोठी रांग आहे. हाँ बिल्कुल, बैटिंग लाइनअप में बहुत गहराई है और अच्छी बल्लेबाजी कर सकते। अब साझेदारी की ज़रूरत है। 19-3 विकेट के नुकसान पर विकेट गिरने के बाद दबाव तो आता है। बीपीएल स्ट्राइकर आपके लिए एक बार फिर वो 2 मिनट का समय दिया गया है। आपके सारे खिलाड़ी हमारे कॉम्पोस की तरफ आने चाहिए। बीपीएल स्ट्राइकर 5 मिनट के अंदर आप नहीं आते तो आपके लिए वो 5 रनों की पेनल्टी हो सकती है। बीपीएल आपके लिए फाइनल कॉल है। 3 ओवर के बाद 19 रन 3 विकेट के नुकसान पर मैदान के अंदर एचके फाइटर और एसजे टाइगर के बीच मुकाबला चल रहा है। पहली बल्लेबाजी करते हुए आंबेगांव ने बनाए हैं 19 रन 3 विकेट के नुकसान पर। शेष पुणे जिला की तरफ से बहुत ही सुंदर और शानदार गेंदबाजी का प्रदर्शन, प्रतियोगिता का आज के दिन का ये दूसरा मुकाबला। चौथं षटक मैदानामध्ये सुरू असताना आंबेगाव सुशांत जाधव टायगर्स हा संघ थोडासा बॅकफूटवरती आहे, कारण एका पाठोपाठ एक विकेट त्यांनी गमावलेले आहेत. सुशांत जाधव संघनायक बाद झाल्यानंतर इथे आपण पाहिलं की अली मुदस्सर देखील बाद झाला आणि त्याच्यानंतर राजू रासकर देखील बाद झाला. 3 महत्त्वाचे फलंदाज बाद झाल्यानंतर राहुल सईद आणि विशाल निघोट ही जोडी मैदानामध्ये आहे. अजूनही ऋषी ढोबळेसारखा एक ताकदवान फलंदाज पॅव्हेलियनमध्ये आहे. यावेळी चेंडू येऊ दिला बॅटवरती, एक छानसा ग्लान्स आपण पाहिला. नजाकत असते खरं तर या फटक्यामध्ये. चेंडू परची शेवटपर्यंत बॅटवरती येईपर्यंत नजर जमवणं महत्त्वाचं असतं आणि राहुल सईद हा तितका आकर्षक फलंदाज आहे, त्यामुळेच तो हा ग्लान्स देखील सहज खेळू शकतो. धावफलकावरती आपण पाहतो 21 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 4 मैदानामध्ये सुरू असताना गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा नदीमान सारी. दोन्ही गोलंदाजांनी आपला स्पेल संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथे पाहायचंय, हो नेम चुकला. चेंडू बॅकफूट पॉईंटच्या हातामध्ये होता, तिथे मला वाटतं आसिफ शेख असावा, परंतु नेम त्याच्याकडून चुकलेला आहे. 22 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. टेनिस बॉल क्रिकेटरने या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे की तुम्ही सराव करत असताना नेमबाजीचा सुद्धा सराव करा. मी बघत असतो की फलंदाजीचा खूप चांगला सराव असतो, गोलंदाजीचा खूप चांगला सराव असतो, क्षेत्ररक्षण देखील चांगलं करता, परंतु तुम्ही अचूक नेमबाजी करा. तुम्ही 2-3 विकेट एका सामन्यामध्ये एका इनिंगमध्ये सहज घेऊ शकता, ज्याचा तुम्हाला खूप चांगला फायदा होऊ शकतो. हो काय बाउन्सर होता तिथं नदीमचा. वरती आलेल्या चेंडूला कसं सोडून द्यावा काय खेळावं या प्रयत्नात राहुल सईद
डिफेन्स करण्याच्या प्रयत्नात होता आणि तिथेच तो चेंडू अचानक उसळला. धावफलकावरती एका धावेने भर पडेल. 23 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. चौथ्या क्रमांकाचं षटक मैदानामध्ये सुरू असताना आपण पाहतोय नदीम अन्सारी पुन्हा चांगली गोलंदाजी करत असताना. दोन्ही गोलंदाज राहुल सातव आणि नदीम अन्सारी दोघांनीही फलंदाजांना इथं जेरीस आणलेला आहे. बांधून ठेवलं आपण असं म्हणू शकतो. प्रेशर त्याने ठेवलेलं आहे फलंदाजांच्या पायांमध्ये. कोणत्याही फलंदाजाला मोठा फटका त्यांनी खेळू दिला नाही. राजू रासकरने एक प्रयत्न केला होता. एक चौकार त्याच्या बॅटमधून आपण बघितला. त्यानंतर कुठलाही मोठा फटका इथे फलंदाज खेळू शकलेले नाहीत. विशाल निघोट स्ट्राईक एंडवरती सामना करेल नदीम अन्सारीचा. यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा ड्राईव्ह केला पॉईंटला. आसिफ शेख तिथे तयार आहे. धावफलकावरती असतील धावा 24 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 24 धावा. चौथ्या क्रमांकाचं षटक मैदानामध्ये इथे चालू असताना आपण पाहतो. फील्ड सेटिंग बघितली तर यष्टीरक्षकाला कव्हर करण्यासाठी क्षेत्ररक्षक दिसतोय. शॉर्ट थर्ड मॅन फाईन लेगचा खेळाडू देखील आपण पाहिला आसिफला. यष्टींच्या बाजूने आणलं जातं. इथे पायचा गॅप मिळाला. बॅकफूट पॉइंटला चौकार मिळेल इथे राहुल सईदला. शानदार चौकार. षटक संपेल. 4 षटकांचा खेळ संपला. 28 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये SJ टायगर्स आंबेगाव. येणारे 4 षटकं अजून शिल्लक आहे. ड्रिंक्स ब्रेक आता मैदानामध्ये होणार आहे. 1 मिनिटात हा ब्रेक असेल. ड्रिंक ट्रॉली मैदानामध्ये येईल. पुन्हा एकदा खेळाडू ताजे तवाने होतील आणि पुढच्या 4 षटकांसाठी तयार होतील. काय वाटतं इथं? फाइटर सर एज ए टाइगर कबीर और नरेश सर, जिस तरह से वो 4 ओवर का खेल हुआ, 3 विकेट खोए, 28 रन बने हैं, तो 4 ओवर में 24 गेंदें 28, मेरे हिसाब से ये जो 4 ओवर का सत्र था वो पहला सत्र, पहला पड़ाव जो है, गेंदबाजों ने बहुत अच्छी गेंदबाजी, कमाल की गेंदबाजी की. लेकिन एक बात अच्छी है कि बल्लेबाज थोड़ा रुक कर खेल रहे हैं, स्ट्राइक रोटेट कर रहे हैं, सिंगल के ऊपर निर्भर है, लाइफ लाइन को नहीं भूले. पिछले मैच में हर बार बड़े शॉट खेलने की कोशिश हो रही थी. विकेट को देखिए, विकेट अगर गेंदबाज को मदद कर रही है तो थोड़ा संभल कर खेलने की ज़रूरत है, आंखें जमाने की ज़रूरत है और उसके बाद में बड़े शॉट खेलने की ज़रूरत है. पारंपरिक तौर पर जो टेनिस क्रिकेट में दे दनादन बल्लेबाजी होती है वो इस विकेट पर मुझे तो अभी नज़र नहीं आ रही है. तो थोड़ा संयम के साथ, अभ्यास के साथ क्रिकेट खेलने की ज़रूरत. चौकार षटकारांची आतषबाजी, अचूक नियंत्रित गोलंदाजी, बॅट आणि बॉलमधली जुगलबंदी, स्वतःला सिद्ध होय प्रसिद्ध होण्याची नामी संधी. tenniscricket.inचं सुंदर थेट प्रक्षेपण, आदरणीय अभिषेक गोविंद बारणे, आदरणीय तुषार रघुनाथ हिंगे यांच्या कुशल नेतृत्वाखाली सर्वोत्तम आयोजन, क्रीडा शौकीनांचा शिट्ट्या टाळ्यांची साथ, रसिकांच्या मिळतोय अतिशय सुंदर असा प्रतिसाद. स्वराज्य चषक 2021चा विहंगम अद्भुत सोहळा पाहूया. याची देही याची डोळा. एक छान अशी स्पर्धा आपण या ठिकाणी बघतोय. स्वराज्य चषक भिडतय र बेधडक, स्वराज्य चषक भिडतय र बेधडक. अरे घे कॅच, पकड़ पकड़ पकड़. वेलकम बैक सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है. आप देख रहे हैं स्वराज्य चषक 2021, एक बहुत ही अच्छा आयोजन. तुषार रघुनाथ हिंगे और अभिषेक गोविंद बारणे इनके नेतृत्व में टूर्नामेंट चलता हुआ. उदय काटे, विशाल कांबड़े, श्रीकांत देसाई मैनेजमेंट पे बहुत अच्छा काम कर रहे हैं. वैराग विंगस्कर एकेडमी के ऐतिहासिक मैदान पर, हरे भरे मैदान पर यह मुकाबला चल रहा है. दोपहर का सत्र है, धूप खिली हुई है, अच्छा माहौल है, सुहाना माहौल यहाँ बना हुआ है. 4 ओवर के बाद 28 3 विकेट के नुकसान पर आफ्टर 4 ओवर नाउ स्कोर 28 फॉर 3. बल्लेबाजों की बात करें तो मैदान के अंदर विशाल डटे हुए, एक एंड पर राहुल और गेंदबाजी करने के लिए आसिफ शेख की बात करें, फॉर्म में खिलाड़ी है, रफ्तार के सुल्तान अगर कहूँगा तो कोई गलती नहीं होगी, बहुत ही बेहतरीन गेंदबाजी करते हैं. एक बार फिर गेंदबाजों का तोप खाना इनके पास है, आएगा मज़ा. स्ट्राइकर एंड पर बल्लेबाज तैयार बल्लेबाजी करने के लिए. स्ट्राइकर एंड पर बल्लेबाज विशाल. 5वें ओवर की पहली गेंद दूर वाले एंड से लंबे रन के साथ. बढ़िया, ये बेहतर क्रिकेट है. स्कोर बोर्ड को चलाना बहुत ज़रूरी है. 1 रन मुकम्मल किया, मिसफील्ड हुआ, उसका फ़ायदा उठाने की कोशिश, लेकिन थोड़ा सा डर है. मैदान के अंदर विकेट खोने का डर है, यहाँ साझेदारी की ज़रूरत है. 3 विकेट आपने खोए हैं.
रन संख्या सिंगल के साथ 29 रन 3 विकेट के नुकसान पर 5वें ओवर का खेल मैदान के अंदर जारी है। चलता रहूंगा पथ पर चलने में माहिर हो जाऊंगा, या तो मिलेगी मंजिल या अच्छा मुसाफिर बन जाऊंगा। जिस तरह से मुकाबला है, विकेट के ऊपर आप खड़े रहेंगे, स्कोरबोर्ड को चलाते रहेंगे, आके जम जाएगी, स्कोर बनेगा। नहीं तो स्कोर बनाना इतना आसान नहीं है, क्योंकि विकेट में उछाल है। इस विकेट के ऊपर एक बार फिर गेंद पर गति भी है और एक बार फिर वो थोड़ा स्विंग भी है, तो समझना होगा इस विकेट के बारे में। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार है। आसिफ बेहतर है, बहुत अच्छी क्रिकेट। जब तक वो खराब गेंद नहीं आई, एक बार वो कमजोर गेंद नहीं आती, तब तक आप स्कोरबोर्ड को चलाते रहे। इससे देखिए दबाव गेंदबाज की तरफ जाएगा। पहले 4 ओवर की कहानी अलग थी। 4 ओवर में गेंदबाज ने बहुत अच्छी गेंदबाजी की है और गेंद बल्ले के ऊपर हावी है। अब 4 गेंदें, आने वाली 4 गेंदों में एक कमजोर गेंद आएगी, उसके ऊपर प्रहार करना होगा। खराब गेंदें तो आती रहेगी, लेकिन सही अंजाम तक पहुंचाना बल्लेबाज का काम है। 30 रन 3 विकेट के नुकसान पर ये तीसरी गेंद बहुत महत्वपूर्ण होगी आसिफ की तरफ से। स्ट्राइक एंड पर बल्लेबाज विशाल तैयार है। लेफ्ट हैंडर बल्लेबाज ऑन स्ट्राइक। ओ आवाज आई है, बाहरी किनारा, विकेट कीपर का सहारा, हो गया काम तमाम। चौथे विकेट का पतन, क्या गेंद थी ये, सुंदर गेंदबाजी का मुजाहरा। आसिफ को विकेट मिला है। चौथे विकेट का पतन होता हुआ बहुत बड़ा झटका लगता हुआ बल्लेबाजी करने वाले आंबेगाव टीम के। स्वराज्य चषक भिडतय र बेधडक, स्वराज्य चषक भिडतय र बेधडक। लोकप्रिय कार्यसम्राट आमदार विकासाचे शिल्पकार आदरणीय लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं अभिषेक गोविंद बारणे, आदरणीय तुषार रघुनाथ इंगे यांच्या कुशल नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेली महाराष्ट्राची लाख मोलाची स्पर्धा आपण या ठिकाणी बघतोय। स्वराज्य चषक 2021 मध्ये तमाम प्रेक्षकांचं आणि खेळाडूंचं स्वागत है। 5वें ओवर का खेल मैदान के अंदर जारी है। 30 रन 4 विकेट के नुकसान पर और बहुत बढ़िया गेंद। टप्पा थोड़ा सा ऑफ टाइम के बाहर था, कट करना चाहते थे, बाहरी किनारा लगा और विकेट कीपर ने एक बार फिर कमाल का प्रदर्शन किया। सुंदर विकेट कीपिंग, विकेट के पीछे अमित, जिनके बारे में नरेश सर ने बहुत अच्छी तरह से आपको बताया, डिटेल में बताया, और फिट खिलाड़ी है, इसलिए वो सुपरहिट कैच भी ले रहे हैं, शानदार तरीके से विकेट कीपिंग कर रहे हैं। 30 रन 4 विकेट के नुकसान पर 5वां ओवर प्रगति पर नए बल्लेबाज मैदान के अंदर आए हैं। ऋषि नए बल्लेबाज। विकेट प्राप्त हुआ है तो इसका मतलब है कि गेंदबाज का कॉन्फिडेंस 7वें आसमान की तरफ जाएगा। रक्षात्मक स्ट्रोक, इस गेंद को जेंटल पुश किया, कवर की तरफ गेंद जाते हुए तेजी के साथ 1 रन मुकम्मल किया। विकेट के पीछे अच्छी दौड़ लगाते हुए, और ये खतरा हो सकता है, यानी देखने वाली बात है। थर्ड अंपायर की तरफ जा रहे हैं, लेकिन मुझे लगा कि खतरे की घंटी बज रही है। क्या एक बार फिर गेंद हाथ में आई, वो देखा जाएगा। तीसरे अंपायर संजय भालेराव यहाँ मौजूद। एक तरफ अजय आवले, दूसरी तरफ से अगर देखिए तो अक्षय मैदान के अंदर अंपायरिंग कर रहे हैं। सुंदर और शानदार यहाँ जो कि मैच होता हुआ, जिस तरह से मुकाबला चल रहा है। जंटल पुश किया था, दूसरे के लिए भाग रहे थे, विकेट के बीच अच्छी दौड़ लगाने की कोशिश बिल्कुल की, लेकिन पहला रन आपको तेजी से लेना था। अब देखिए घड़ी में एक बार फिर आवाज़ आने लगी है, दिल में एक बार फिर वो टिक टिक जारी है। तीसरे अंपायर का क्या फैसला होगा, ऑन स्क्रीन भी आप देख सकते हैं। स्वराज्य चषक जीतने के लिए हम लोग हैं तैयार। इस मंच पर धमाका होगा हर बार, बार बार बहुत सारी चीज़ें होने वाली हैं। काफ़ी संख्या में दर्शक भी मौजूद है इस मुकाबले का आनंद उठाते हुए। बीपीएल स्ट्राइकर और जूनियर के बीच आज के दिन का तीसरा मुकाबला होगा। विराग वेंकटेश्वर एकेडमी के ग्राउंड, थीरगांव का ये ग्राउंड है, और इस मुकाबले की बात करें तो बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला देख रहे हैं। 5वें ओवर का खेल है, कुछ देर के लिए खेल रुका हुआ है। चौथा मुकाबला होगा राहुल शेठ टिकड़े प्रतिष्ठान खेड वर्सेस शीर्षा स्पोर्ट बारामती। ये भी बड़ा मुकाबला होगा। बल्लेबाज भी इंतज़ार कर रहे हैं, क्या अंदर या बाहर वो देखना चाहते हैं। बिल्कुल दायरे के ऊपर वो भी खड़े हैं। ये क्लोज कॉल हो सकता है, जिस तरह से आप देखते हैं। और ऑन स्क्रीन एक बार फिर देखें, अंपायर की उंगली एक बार फिर वो खड़ी हो सकती है। ऑन स्क्रीन आप देख सकते हैं थर्ड अंपायर का डिसीजन चला गया। इसका मतलब ये गेंदबाज के फेवर में, फील्डर के फेवर में, बल्लेबाज बैक टू द पेवेलियन जाते हुए। शानदार तरीके से इस टूर्नामेंट का आयोजन किया हुआ है। दोपहर का सत्र चल रहा है। दूसरा मुकाबला आप देख रहे हैं, डे नाइट टूर्नामेंट होगा, और शाम के समय में दूध या रोशनी में ये जो कि मैचेस देखेंगे। ये टूर्नामेंट आप बिल्कुल देख सकते हैं। नए बल्लेबाज मैदान के अंदर शुभम
राहुल बैक टू द पेबल जाते हुए एक बड़ा झटका लगा, चौथे विकेट का पतन हुआ था, 5वां विकेट भी खोया है। 5वां ओवर 31 रन 5 विकेट के नुकसान पर। राहुल एक तरफ शुभम, दोनों बल्लेबाजों के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी। आशीष से एक नपीतुली गेंदबाजी सटीक लाइन के साथ करते हुए राहुल का विकेट खोने के बाद नए बल्लेबाज मैदान के अंदर पहुंच चुके हैं। ओहो उछाल है, टप्पा खाने के बाद उड़ान लेते हुए गेंद विकेट कीपर के दस्तानों की तरफ जाते हुए। जो इस तरह के विकेट पर खेले उनके लिए परेशानी नहीं होगी, लेकिन जो इस तरह के मिट्टी के विकेट पर नहीं खेले उनके लिए तो परेशानी है। परेशानी नहीं, अग्नि परीक्षा होगी। ये आज के दिन में नहीं, कल भी हमने देखा था, अतिरिक्त उछाल के साथ उड़ान लेते हुए गेंद विकेट कीपर के दस्तानों की तरफ जा रही है। अगली गेंद के साथ आसिफ ऑनसाइड की तरफ खेलते पे, लेकिन एक बार फिर टप्पा खाने के बाद उछाल ज़्यादा था, अच्छी तरह से पुल नहीं कर पाए। सुंदर गेंदबाजी का मुजाहरा। 5वें ओवर में रन संख्या 32 रन 5 विकेट के नुकसान पर। आखिरी गेंद पर आया सिंगल। आसिफ का एक सफल ओवर समाप्त होता हुआ। शानदार और ज़बरदस्त गेंदबाजी। नरेश सर, फिलहाल अभी भी मुझे लग रहा है मैदान के अंदर आंबेगांव की टीम बल्लेबाजी तो कर रही है, लेकिन अग्नि परीक्षा जारी है। आज आपण पाहिलं की खूप मोठी बॅटिंग लाईन आहे आंबेगाव संघाकडे, परंतु सुशांत जाधव हा एक खांबी तंबू आहे, पिलर आहे या टीमचा, की सुशांत जाधव जर खेळला तर कुठल्याही संघाला पराभूत करण्याची क्षमता आंबेगावचा संघ ठेवतो. पण आज सुशांत जाधव लवकर बाद झाला आणि त्याच्यानंतर विशाल निघोटोही फारसा कमाल दाखवू शकला नाही. राजू रासकरचा समावेश होता, परंतु मलाही एक शंका होती की राजू रासकर सरावामध्ये नाही, त्यामुळे तो किती खेळेल. 2 चौकार त्याच्या बॅटमधून आले, परंतु तोही पुढे लांब इनिंग खेळू शकला नाही. ऋषी ढोबळेवरती आता सगळ्यांच्या नजरा आहेत की ऋषी ढोबळे त्याच्यामध्ये देखील कॅपॅसिटी आहे, तो अजून मैदानामध्ये आहे. त्यामुळे पुढच्या 4 षटकांमध्ये, पुढच्या 3 षटकांमध्ये ऋषी ढोबळेकडून चांगला चमत्कार झाला तर आंबेगाव टायगर संघ हा मोठी धावसंख्या उभी करू शकतो. तो बिल्कुल आप कह रहे कि सुशांत ने खेले तो इनके लिए नए हीरो की ज़रूरत है। कोई एक खिलाड़ी आके वो अच्छी पारी खेले। गेंदबाजी करने के लिए जयदीप खेत्रे, बाहरी किनारा लगा था, पीछे फ्लाइंग स्लीपर खिलाड़ी मौजूद है और यहाँ थ्रो अच्छा नहीं है। मैदान के अंदर देखे दोनों खिलाड़ी जो है इनके बीच कोई तालमेल नहीं थी। स्नो वेट का सही इस्तेमाल नहीं हुआ। 33 रन 5 विकेट के नुकसान पर। और नरेश सर, मुझे अभी भी लग रहा है कि मैदान के अंदर वो उछाल है, विकेट से मदद गेंदबाजों को मिल रही है, इसका भरपूर फायदा उठाए। अगर लाइन अच्छी रखेंगे तो बल्लेबाजी करना इतना आसान नहीं होगा। एक गोष्ट सकाळपासून तुमच्या लक्षात आली असेल की ज्या खेळाडूंनी बाउन्सर टाकलेत ना, ते सगळे लेदर बॉल क्रिकेटर आहेत. जयदीप खेत्रे सुद्धा लेदर बॉल क्रिकेट आहे. महाराष्ट्राच्या रणजी स्क्वॉडपर्यंत तो पोहोचलेला आहे. अंतिम 11मध्ये स्थान मिळालं नाही, पण तरी देखील खूप मोठी झेप जयदीप खेत्रेने घेतलेली वाईड चेंडू आहे. आणि त्यामुळं टर्फ विकेटवरती काय केलं पाहिजे याची खूप चांगली जाण या खेळाडूंना आहे. तुम्ही राहुल सातवला बघितलं असेल, तो देखील लेदर बॉल क्रिकेट खेळतो. आता तुम्ही बघताय जयदीप खेत्रेला, तो देखील लेदर बॉल क्रिकेट खेळतो आणि त्याचा फायदा त्यांना या मॅचमध्ये होतोय. टर्फ विकेटचा खूप चांगल्या प्रकारे वापर करतात हे खेळाडू. हाँ, तो बिल्कुल इसके ऊपर और चर्चा करेंगे। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार है। इस ओवर की अगली गेंद लंबे रन के साथ गेंदबाजी कर रहे हैं। ओहो, टप्पा खाने के बाद उछाल तो मिल रहा है, लेंथ अच्छी है, लाइन अच्छी है, ज़्यादा मिडल लेग स्टंप पर नहीं जा रहे हैं। और आप ऑन द टोज गेंदबाजी करना चाहते हैं तो आप 6 मीटर या 8 मीटर की तरफ जाते हैं, तो 8 मीटर को हिट करने की कोशिश कर रहे हैं और टप्पा खाने के बाद उछाल मिल रहा है। और गेंदबाजी कहाँ हो रही है, ऑन द नोज कर रहे हैं। एक बार फिर कान से वो बहुत तेज़ी के साथ सिट्टी बजाती हुई गेंद जा रही है। सुंदर गेंदबाजी का मुजाहरा। 34-5 विकेट के नुकसान पर दबाव बल्लेबाजी के ऊपर है। प्रेशर रिलीज करने के लिए एक बार फिर आपको बेहतर क्रिकेट खेलने की जरूरत है। स्ट्राइक रोटेट नहीं हो रहा है। राइट आर्म ओवर द विकेट, थोड़ा अलग करने की कोशिश, लेकिन एक बार फिर मेरे हिसाब से दरअसल तरीके खासकर इरादे अच्छे, तरीके थोड़ा सा गलत है। गेंद की तरफ आके बल्लेबाजी करनी है, आप थोड़ा सा शॉर्टकट से पीछे जाने की कोशिश कर रहे हैं, बात नहीं बन रही है। निश्चित आम्ही बघितलं होतं की ज्यावेळेस सृजन क्रिकेट करंडक पुण्यामध्ये खूप मोठी स्पर्धा झाली होती, तर त्या स्पर्धेमध्ये एक लक्षात आलं होतं की ग्रामीण भागातून खेळाडू आले, मातीच्या विकेटवरती ते खूप चांगला खेळले, परंतु ज्यावेळेस पुण्यामध्ये टर्फ विकेटवरती त्यांची वेळ आली त्यावेळेस मात्र त्या खेळाडूंना फारशी चमक दाखवता आली नाही. आणि त्यामुळे या विकेटवरती खेळणं, त्यासाठी सराव असणं, त्या विकेटची चांगली माहिती असणं हे महत्त्वाचं आहे. आणि जे बाकीच्या तालुक्यांमधून प्लेयर येतात त्यांना मात्र अशा विकेटचा अनुभव नसतो, त्यामुळे इथे फारशी चमकदार कामगिरी त्यांच्याकडून बघायला मिळत नाही. इस बार ऑनसाइड की तरफ खेलना चाहते थे, टाइमिंग अच्छी नहीं है, नो मैन लैंड में गेंद गिरती हुई 1 रन जरूर मिलेगा। अब इस विकेट पर उछाल है,
फिलहाल मैंने गेंदबाजों को देखा वो 2 मीटर के अंदर बिल्कुल गेंदबाजी नहीं कर रहे हैं। हर बार 4 मीटर के अंदर या एक बार 6 या 8 मीटर के अंदर ही गेंदबाजी कर रहे हैं। सुंदर गेंदबाजी का प्रदर्शन। 35 विकेट के नुकसान पर करंट रन रेट की बात करें तो 6 का है, छठा ओवर प्रगति पर है। सुंदर गेंदबाजी, कमाल की गेंदबाजी गेंदबाजों द्वारा। जयदीप एक बार फिर लंबे रनअप के साथ तैयार है। फाइनली की तरफ खिलाड़ी है, इस बार बढ़िया फील्डिंग का मुजाहिरा। रन नहीं बन रहे, जो तेजी चाहिए स्ट्राइक रेट के ऊपर भी हमने भरपूर चर्चा की, लेकिन मेरे हिसाब से पहले 4 ओवर में आपकी रणनीति बननी चाहिए, इसके ऊपर चर्चा करेंगे। 36 विकेट के नुकसान पर आखिर गेंद पर आया सिंगल। सुंदर और लाजवाब गेंदबाजी एसके फाटक की तरफ से हो रही है। इससे टाइगर्स के लिए 12 गेंदों में कितने रन बनाने होंगे, क्या एक बार वो 50 का आंकड़ा मैजिकल होगा, वो 55 की तरफ जाएंगे, वो देखना बहुत जरूरी है। और सुशांत नहीं चले तो नरेश सर मुझे लग रहा है कि नए हीरो की तलाश होगी, जो एक बार फिर एक अच्छी पारी खेलेगा तो मजा आएगा। जिंदगी छोटी वो चल सकती है लेकिन यादगार होनी चाहिए, पारी छोटी वो चल सकती है लेकिन शानदार होना बहुत जरूरी है। एक छोटी इंपैक्टफुल पारी आपको खेलनी होगी, तब जाकर मजा आएगा। गेंदबाजी में बिल्कुल अब परिवर्तन होगा। आसिफ शेख ये भी कमाल के खिलाड़ी है, दोनों को मैंने करीब से देखा है, रफ्तार से एक बार परेशान करते हैं खिलाड़ी। तो इस विकेट पर विकेट मददगार है, इसका बिल्कुल फायदा उठाने की कोशिश करेंगे। अब बल्लेबाज किस सोच के साथ बल्लेबाजी करेंगे देखना बहुत जरूरी है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार है। बल्लेबाजों की बात करें तो शुभम नेटे में एक तरफ राहुल, दोनों के ऋषि बहुत ही इंपॉर्टेंट खिलाड़ी, ऋषि और शुभम। ओ इस बार बड़ा शॉट खेलना चाहते थे ऑन स्ट्राइक की तरफ, गेंदबाज फिसले हैं, कोई परेशानी नहीं है। एक रन तो गेंद विकेट कीपर की तरफ जा रही है। इस बार फ्लाइंग स्टेप, गली है, पॉइंट है, एक एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी मौजूद, मिड ऑफ का खिलाड़ी दायरे के अंदर। टेनिस क्रिकेट में मिड ऑफ का खिलाड़ी कम बार जो कि दायरे के अंदर होता है, लेकिन विकेट से मदद है, उछाल है, इसलिए जानबूझकर मिड ऑफ का खिलाड़ी दायरे के अंदर रखा हुआ है। अलग करने के स्विच करना चाहते थे, थ्रो तो किया था, कवर करने के लिए खिलाड़ी मौजूद है। लेग बाय का इशारा अक्षय कर रहे, 1 रन का इजाफा। जो आनंद बल्लेबाजी कर रहे थे तब सब लोगों को मजा आता, लेकिन अब देखिए ये पारी भी देखिए या इनिंग की बात करें, यहाँ भी रन नहीं बन रहे हैं। रन बनाने के लिए आपको कोशिश करनी पड़ेगी। जिस तरह से ये ओवर की बात करें तो ये 7वां ओवर प्रगति पर है, 38 रन 5 विकेट के नुकसान पर। करंट रन रेट 5.85 का है। आप देख रहे स्वराज्य चषक 2021 कुछ देर के लिए खेल रुका हुआ है, क्या थोड़ी परेशानी है वो देखना बहुत ज़रूरी है। मैदान के अंदर अंपायर के साथ अजय आवले के साथ बातचीत हो रही है। ऑफिशियल से बात करने के लिए बिल्कुल वजीर मैदान के अंदर जाते हुए, वजीर शेख। लोकप्रिय कार्यक्रम आमदार विकासाचे शिल्पकार आदरणीय लक्ष्मणराव जगताप यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्तानं आपण एक मानाची स्पर्धा बघतोय, महाराष्ट्रातली लोकप्रिय स्पर्धा अर्थात स्वराज्य चषक 2021। आजचा दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवसामधला दुसरा मॅच आपण या ठिकाणी पाहतो आहे। गेंदबाजी करने के लिए आसिफ एक बार फिर तैयार। इस बार बड़ा शॉट खेलना चाहते थे, टप्पा खाने के बाद थोड़ा सा अतिरिक्त उछाल है, जोरदार अपील, लेकिन अंपायर के ऊपर कोई प्रभाव नहीं है। लेग बाइक का इशारा होता हुआ अक्षय की तरफ से सिंगल के साथ स्कोर जा पहुंचा है 39 रन 5 विकेट का नुकसान पर। दोपहर का सत्र चल रहा है, हरा भरा मैदान आप देख रहे हैं विराट वेंगसकर एकेडमी का, और इस मंच पर इस बार बल्लेबाज स्ट्रगल कर रहे हैं। अग्निवीर जारी है, सदी भी गेंदबाजी सटीक लाइन के साथ। ऑन साइड पर लॉन्ग ऑन का खिलाड़ी बाउंड्री लाइन पर है, मिड विकेट का खिलाड़ी बाउंड्री लाइन पर। ऑन साइड पर खेलना चाहते थे, एक बार फिर बल्ले के ऊपर नहीं आई हैं। फ्रंट फुट पर खेलते हुए मैंने कम खिलाड़ी को देखा है, बल्लेबाजों को देखा है। आप गेंद की तरफ जाके बल्लेबाजी करेंगे ना, तब जाकर बात बनने वाली है, गेंद आपकी तरफ नहीं आने वाली है, क्योंकि इस विकेट पर हमने मिसाल देखा है। 40 रन 5 विकेट के नुकसान पर 7वां ओवर प्रगति पर है। सटीक लाइन के साथ घातक गेंदबाजी गेंदबाजों ने की। HK फाइटर्स शेष पुणे के खिलाड़ी मैदान के अंदर अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। दूर वाले एंड से आसिफ इस बार बड़ा शॉट खेलना चाहते थे, स्निकर की तरफ गेंद लगी है, स्क्वेयर की तरफ खिलाड़ी मौजूद, दैट शुड बी टेकन। विकेट गिरने का सिलसिला जारी है, 6ठे विकेट का पतन, और आंबेगांव SJ टाइगर की उम्मीदों को लगता है ये छठा झटका। BPL स्ट्राइकर्स और जुन्नर टॉस के लिए रेडी रहे।
बीपीएल अजून आलेलं नाही कोण. बीपीएल स्ट्राइकर आपका जो खिलाड़ी एक बार फिर कोई यहाँ नहीं आया है तो प्लीज़ आपको विनती है आप आइए, अगर आप अभी नहीं आते तो आपको पेनलाइज किया जाएगा। 46 विकेट के नुकसान पर आज के दिन का ये बहुत इंपॉर्टेंट मुकाबला आप देख रहे हैं। इसके फाइटर सर एक बार फिर मैं आपकी तरफ आ रहा हूँ, 7 ओवर 40 रन, यहाँ से 50 का आंकड़ा आना चाहिए, अगर नहीं आएगा तो परेशानी है। 40 बने और गेंदबाजों के बारे में क्या कहेंगे, यहाँ से बल्लेबाजों को क्या करना चाहिए? नाही, ऋषी ढोबळेकडून मला थोड्याशा अपेक्षा होत्या आज, पण ऋषी ढोबळे सुद्धा अपयशी ठरला. त्यामुळे कुठलाच फलंदाज या विकेटवरती खरं तर गोलंदाजांसमोर टिकाव धरू शकलेला नाही. आणि आता आंबेगाव संघाने एक टार्गेट लक्षात ठेवायचं की आपल्याला लो स्कोअर कमी स्कोअरवरती जायचं आहे. त्यामुळे पहिल्यांदा माइंडसेट महत्त्वाचा आहे की आपल्याला कमी धावावरती हा सामना जिंकायचा आहे. आणि ते जर प्लॅन त्यांनी आता केलं तर मैदानामध्ये कमी धावसंख्येवरती सामना पुढे जाऊन रंगू शकतो, चित्त थरारक होऊ शकतो, रोमहर्षक होऊ शकतो. और दूसरी तरफ से अगर देखें तो बल्लेबाज फ्रंट फुट पर नहीं आ रहे, गेंद की तरफ नहीं आ रहे, वो भी थोड़ी परेशानी है। अगर विकेट में उछाल है तो गेंद की तरफ जाके बल्लेबाजी करना बहुत ज़रूरी है। ये देखिए बैकफुट पर ही खेल रहे, स्क्वायर कट करने का प्रयास किया गया था, गति इतनी ज़्यादा है तो आप एक बार फिर इस गति के साथ आप खेलना चाहते, एक बार फिर इस गेंद को परख नहीं पाएंगे तो वो परेशानी है। गेंद को पढ़ना बहुत ज़रूरी है, गेंद को आप एक बार पढ़ नहीं पाएंगे तो गेंद को नहीं खेलेंगे आप 40 रन 6 विकेट के नुकसान पर। इसलिए मुझे लग रहा है कि आगे खेलिए, आगे वाले को पीछे खेलेंगे, पीछे वाले को आगे खेलेंगे तो परेशानी है। सुंदर गेंदबाजी गेंदबाजों द्वारा, जयदीप खेतरे गेंदबाजी करेंगे। स्ट्राइकर पर बल्लेबाज तैयार है अक्षय, टपकाने के बाद उछालता था, एक बार फिर बैकफुट जाके ऑन्सर की तरफ खेलने की कोशिश कर रहे हैं। लेग बाइक का इशारा, बल्ले के ऊपर गेंदें नहीं आ रही है और ऐसा लगा कि राजस्थान में है और हम पानी ढूंढ रहे हैं। मैदान के अंदर बहुत अच्छी विकेट है, सब कुछ अच्छा है, लेकिन रन बनाने के लिए जूझना पड़ रहा है। संघर्ष यहाँ जारी है। अग्नि परीक्षा बल्लेबाजों की 41 6 विकेट के नुकसान पर 8वां ओवर प्रगति पर है। स्विच इट करने की कोशिश, सीधे उंगली से घी नहीं निकल रहा, एक बार फिर टेढ़ी करके कुछ करने का प्रयास कर रहे हैं। मैं अभी भी कह रहा हूं कि आपको एक बार बैकफुट पर नहीं खेलना है, आपको फ्रंट फुट पर खेलना है। कमाल की गेंदबाजी, सदी हुई गेंदबाजी, सही ठिकाने में गेंदबाजी कर रहे हैं और टेनिस स्टाइल पारंपरिक तौर पर आप खेलने की कोशिश करेंगे, मेरे हिसाब से तो अभी तो बात नहीं बनने वाली है। ये बेहतर है आंसर की तरफ गेंद को कहते हुए, लेकिन लॉन्ग ऑन की तरफ खिलाड़ी मौजूद है। थोड़ा इंतजार किया, थोड़ा पॉज लिया, गेंद को भापा परखा, उसके बाद में खेला गया शॉट, ये बेहतर है। 42 6 विकेट के नुकसान पर 8वें ओवर की 2 गेंदें शेष है और सटीक लाइन के साथ सुंदर गेंदबाजी का मुजाहरा। पहली बने हुए गेंदबाज, निर्णायक ओवर स्लॉग ओवर चल रहा है। स्ट्राइक रोटेट करते हुए आपको ये पहले 4 ओवर में करना था। स्ट्राइक को रोटेट करते रहते तो ये आंकड़ा 50 के ऊपर भी जा सकता था। तो अब जाकर रन संख्या सिंगल के साथ 43 6 विकेट के नुकसान पर सुंदर और बहुत ही बेहतरीन गेंदबाजी और जिम्मेदारी दी गई थी गेंदबाजों को, वो बहुत ही बेहतरीन तरीके से बखूबी निभाते हुए और ज़्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दिया, ज़्यादा आज़ादी नहीं है। हेलीकॉप्टर के लिए लॉन्ग ऑन की तरफ खिलाड़ी मौजूद है, यहाँ लॉन्ग ऑन की तरफ खिलाड़ी है, सुंदर तरीके से फील्डिंग करते, जब तक इस गेंद को फील्ड करते तो करते, तब तक दोनों बल्लेबाजों ने 2 या 1 देखते थर्ड अंपायर की तरफ जा रहे हैं। तिसऱ्या पंचांचा निर्णय येईल, खेळाडूंनी बाहेर या. जुन्नर टीम चे सर्व खेळाडू आमच्या समालोचन कक्षामध्ये येतील। बीपीएल स्ट्रायकर आपल्याला विनंती आहे, आपण प्लीज रेडी राहा, आपण देखील आमच्या समालोचन कक्षामध्ये यायचे। तो यहाँ 8 ओवर की कहानी समाप्त हुई। 8 ओवर में रन संख्या कुल मिलाकर, अब देखते हैं अंपायर का डिसीजन क्या है।
ऑन स्क्रीन आप देख सकते हैं नॉट आउट है, तो ये 4 ओवर की कहानी थी वो भी इंटरेस्टिंग रही है। और टारगेट देके वो पेनल्टी के साथ थोड़ा आगे बढ़ने की कोशिश करेंगे। तो टारगेट इक्यावन रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। 51 का टारगेट रहेगा। आप देख रहे हैं स्वराज्य चषक 2021 का शानदार आयोजन इस टूर्नामेंट का बिल्कुल देखते हुए। और जुन्नर टीम के खिलाडी, जुन्नर संघाचे संघनायक आणि सर्व खेळाडू आमच्या समालोचन कक्षामध्ये येतील जिथे तुमचं फोटो सेशन होणार आहे। सर क्या कहेंगे? 51 का टारगेट है, 51 रनों की ज़रूरत है। वो 5 के पेनल्टी के रन मेरे हिसाब से बोनस के तौर पर आए हैं, इसका मेरे हिसाब से ज़्यादा फायदा होगा। आपकी क्या सोच है? ओव्हरऑल टोटल बघितलं तर स्कोअर इतका काही मोठा नाही आहे आणि तसं पाहिलं तर विशाल निघोट सारखा एक गोलंदाज त्यांच्याकडे आहे, अभिमनकर सारखे गोलंदाज आहे की सुरुवातीला लेदर बॉल क्रिकेट खेळलेले आहे, त्यामुळं लेदर विकेट टर्फ विकेटची त्यांना खूप चांगली जाण आहे। ते विकेटचा कसा वापर करतायत हे पाहणं महत्त्वाचं आहे। त्यांचं महत्त्वाचं अस्त्र जे आहे ते चेंडू फिरवणं, टर्न करणं, त्याची क्षमता मोठी आहे। परंतु या विकेटवरती सकाळपासून आपण पाहिले की बाउन्स चांगला मिळतोय, चेंडू स्विंग होतोय। या परिस्थितीमध्ये तितकं वेगवान गोलंदाज आंबेगाव संघाकडे नाही आहेत आणि स्पिनर गोलंदाजांवरती जर 50 धावा रोखण्याचं आव्हान आहे। मला वाटतं हे गोलंदाजी आव्हान उचलतील निश्चित आहे, पण समोरचा संघ जर फलंदाजीच्या बाबतीमध्ये बघितला तर अत्यंत मजबूत संघ आहे। एक फलंदाज राहुल सातव, आसिफ शेख, अमित तापकीर हे एकापेक्षा एक ताकदवान फलंदाज आहे आणि टर्फ विकेटवरती खूप चांगला अनुभव असलेले हे फलंदाज आहे। त्यामुळे या फलंदाजांना रोखणं हे आंबेगाव तालुक्या पुढे एक मोठं आव्हान आहे आणि मला वाटतं सुशांत जाधव कशा प्रकारे आपल्या गोलंदाजाचा वापर करून घेतोय, या गोलंदाजाकडून चांगली कामगिरी तो कशी करून घेतोय याच्यावरती या सामन्याचं भविष्य अवलंबून असेल। लेकिन एक तरफ अगर देखें तो विकेट से मदद में मिल रही है, तो सही ठिकाने में गेंदबाजी होगी तो एक बार फिर इनके पास भी मौका है। 50 बने, 6 विकेट के नुकसान पर 51 रनों की ज़रूरत है। बहुत ही इंपॉर्टेंट मैच आप देख रहे हैं। मैदान के अंदर HK फाइटर्स और SJ टाइगर के बीच मुकाबला चल रहा है। आंबेगांव ने पहले बल्लेबाजी करते 50 रन बनाए 6 विकेट के नुकसान पर, और HK फाइटर्स के सामने रख चुका है 51 रनों का। धीरे धीरे बल्लेबाज भी मैदान के अंदर जाएंगे, ज़्यादा समय नहीं जाना चाहिए। तीसरा मुकाबला BPL स्ट्राइकर और जुन्नर के बीच होगा। ये भी मुकाबला बहुत इंपॉर्टंट होगा। व्यासपीठ आउट बघितलं तर आदरणीय नितीनजी भराणे साहेब, नवनाथजी भराणे साहेब, अनंत घोगरे साहेब यांचंही आगमन झाले आहे आणि आदरणीय प्रशांत कसपटे यांचंही आगमन झालेलं आहे स्वराज्य चषकाच्या या भव्य दिव्याच्या व्यासपीठावरती। सर, मी आपलं मनापासून हार्दिक स्वागत करतो आहे। या स्पर्धेचे आयोजक आदरणीय सन्माननीय अभिषेक गोविंद बारणे, आदरणीय तुषार रघुनाथ हिंगे साहेबांच्या वतीनं आपलं मनापासून हार्दिक स्वागत। नितीन बारणे, आदरणीय नवनाथ बारणे आणि अनंत घोगरे यांच्या वतीनं यानंतर होणारा सामन्याचा टॉस देखील होणार आहे आणि प्रशांत कसपटे यांना विनंती असेल, ज्यावेळेला दोन्ही कॅप्टन येतील त्यावेळेला नरेश ढोमे सर तिथपर्यंत पोहोचणार आहेत आणि त्यावेळेला निश्चित पुन्हा एकदा अनाऊन्समेंट होईल आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल। बॅट्समन चला मैदानामध्ये, जास्त वेळ घेऊ नका। आपल्याला 40 मिनिटाचा वेळ दिलेला आहे। 40 मिनिटामध्ये ही एकूण 8 षटकं ती समाप्त करायची आहेत आणि आता ज्यावेळेला सामना सुरू होईल त्यावेळेला पुन्हा एकदा या महाराष्ट्रातील ज्यांच्यासाठी निश्चित आदर असतो, सन्मान असतो आणि अलंकारिक भाषेचं एक छान असं पुष्प घेऊन ते नेहमीच सज्ज असतात स्वागतासाठी, अर्थात आपल्या चांगल्या भाषेतून, दर्जेदार भाषेतून। तर आमचे मित्र आणि पुन्हा एकदा मी मार्गदर्शकच म्हणेल, नरेश डोंबे सर आमच्याबरोबर जॉईन होत आहेत। धन्यवाद प्रशांत आदवडे सर। मला हे कळत नाही की ही मंडळी मार्गदर्शक असं का म्हणतात। मी यांच्यापेक्षा खूप लहान आहे आणि अनुभवाने सुद्धा खूप छोटा आहे। खरं तर टेनिस क्रिकेटमध्ये खूप पूर्वीपासून 20-25 वर्षांचा एक प्रदीर्घ अनुभव असलेले प्रशांत आदवडे सर आपल्या समवेत आहेत आणि विशेष म्हणजे टेनिस क्रिकेटमध्ये शिस्त आणणं, टेनिस क्रिकेटला एक वेगळी दिशा देणं याच्यामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान आहे आणि टेनिस क्रिकेटसाठीच मी म्हणेल की प्रशांत आदवडे सर एक मार्गदर्शक आहेत। आपण बघू शकतो मैदानामध्ये एक मॅच आपल्या समोर आहे। 50 धावा, 45 धावा आंबेगाव टायगर संघाने काढलेल्या आहेत, त्यामध्ये 5 धावांची भर पडली ज्या पेनल्टीच्या रूपाने त्यांना मिळाल्यात। 50 धावा इथे धावफलकावरती आहेत। 51 धावांचं आव्हान या ठिकाणी HK फायटर्स अर्थात हनुमंत दादा कंद फायटर्स या संघाला ओलांडायचे। कुणाल
खोंड आणि राहुल सातव ही सलामीची जोडी मैदानामध्ये एव्हाना दाखल झालेली आहे. व्यासपीठावरती आदरणीय सन्माननीय सुरेंद्र बारणे सरांचं देखील आगमन झालं आहे. सर, मी आपलं मनापासून हार्दिक स्वागत करतोय स्वराज्य चषक 2021च्या या भव्य दिव्य वजनदार अशा व्यासपीठावरती. या स्पर्धेचे सर्व आदरणीय अभिषेक गोविंद बारणे, आदरणीय तुषार रघुनाथ हिंगे यांच्या वतीनं आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर व्यासपीठावरती आपण या स्पर्धेच्या माध्यमातून ज्या फॉरेन टूर बघणार आहोत 2 खेळाडूंसाठी, त्याचे आमचे स्पॉन्सर प्रायोजक अर्थात सुजित कोतकर आणि सुजित सावंत यांचंही आगमन झालं आहे. सर, आपलं देखील या मंचावरती मनापासून हार्दिक स्वागत आहे. ज्यावेळेला मॅन ऑफ द मॅच होईल त्यावेळेला पुन्हा एकदा तुम्हाला आम्ही निश्चित आमंत्रित करू मंचावरती. आत्ता आपण व्यासपीठावरती विराजमान व्हा. आपलं स्वराज्य चषक 2021मध्ये मनापासून हार्दिक स्वागत. वेलकम. हम आपका दिल के गहराई से स्वागत कर रहे हैं. BPL स्ट्रायकर जुन्नर, आपल्याला विनंती आहे फोटो सेशनसाठी आमच्या समोरच्या कक्षामध्ये यायचे. त्यानंतर राहुल शेठ ठिगळे प्रतिष्ठान शिरसाट स्पोर्ट, आपण देखील या ठिकाणी रिपोर्टिंग करा. ज्या फॉर्मॅलिटीज आहेत त्या पूर्ण करायच्या आहेत. 3 लाखांसाठी लढाई असेल, 1.5 लाखासाठी ही लढाई असेल. आत्ता जी लढाई आहे तर बघितलं तर फॉरेन टूरसाठी सुद्धा असेल. बघूया काय घडतंय आणि काय बिघडतंय. पुन्हा एकदा सांगण्यासाठी मराठीचा गोड आवाज अर्थात नरेश डोमे आमच्याबरोबर जॉईन होत आहेत. खरं तर मॅचमध्ये थँक्यू प्रशांत सर, आपण पाहतोय हे 8 षटकामध्ये 51 धावांचं आव्हान. म्हणजे 2 जिने एखाद्या इमारतीचे लिफ्टनं चढणं एवढी सोपी गोष्टही नाही आहे किंवा 14 जिने पायऱ्यावरून चढणं एवढी अवघड गोष्टही नाही आहे. मॅच आपण बघतोय, एक महत्त्वाचा सामना. सुशांत जाधवच्या नेतृत्वाचा कस लागेल या मॅचमध्ये. ऋषी ढोबळेच्या हातामध्ये त्याने चेंडू सोपवलेला आहे. वेगवान गोलंदाज, आपण चर्चा करत होतो की आज चेंडू फिरवणारे खूप चांगले गोलंदाज आहेत या संघामध्ये, परंतु सकाळपासून आम्ही पाहिले की वेगवान गोलंदाजांनी या मैदानामध्ये फलंदाजांना अक्षरशः भाजून काढलेला आहे. आणि सकाळी आनंद चौहान सुद्धा असेच ताकदवान, आशिष मोहिले, त्याच्यानंतर जयप्रकाश राऊत असे गोलंदाज घेऊन मैदानामध्ये उतरला होता. निहाल तुस्माडने देखील खूप चांगली गोलंदाजी सकाळच्या सत्रामध्ये केली. तसंच हवेलीचा संघ सुद्धा 4 ताकदवान गोलंदाजांना घेऊन इथं आला होता. पाहिजे ऋषी ढोबळेच्या हातामध्ये चेंडू, पहिला चेंडू उजव्याच्या बराचसा बाहेर आहे, वाईडचा इशारा. एक अतिरिक्त धाव धावफलकावरती सुरू होईल. धावफलक नोंद होईल, 1 धावेची अकाउंट खोललं जाईल. इथं हनुमंत दादा कंद फायटर्स शेष पुणे जिल्हा संघाचं. राहुल सातव स्ट्राईक एंडला. वाघोलीचा हा खेळाडू राहुल सातव अनेक इनिंग्स त्याने अशा खेळलेल्या आहेत. मला आठवते टिंगरे सरकार चषकच्या फायनलमध्ये 2 वर्षापूर्वी त्याने खेळलेली इनिंग. सुरुवात झाली, एका पाठोपाठ एक षटकारांची सरबत्ती त्याने केली आणि आज राहुल सातव मैदानामध्ये दिसतोय. पहिला चेंडू ड्राईव्ह केला, डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषे बाहेर, 4 धावा. PTPLच्या देखील राहुल सातवच्या इनिंग आपल्या लक्षात असेल. कुणाल खोंड त्याच्या समवेत शिरूर तालुक्यातला हा खेळाडू आहे. शेष पुणे जिल्हा संघ मैदानामध्ये आपण पाहतो. हवेली आणि शिरूर तालुक्यातले काही खेळाडू घेऊन या संघाची बांधणी झालेली आहे. कुणाल खोंड हाफ पिच क्रिकेटमधून टेनिस बॉल फुल पिच क्रिकेटकडे आलेला हा खेळाडू आहे आणि गेल्या अनेक वर्षामध्ये त्यानं आपलं स्थान अढळ बनवलेलं आहे. यावेळेस चांगला फटका, पुल आणि पॉवरफुल, या अडवण्याचा प्रयत्न तिथे यशस्वी ठरला. लॉंग ऑनवरून फेक येईल तोपर्यंत 2 धावा राहुल सातवला इथे मिळतील. 2 धावांबरोबर धावफलक पुढे पोहोचेल. 7 धावा पहिलं षटक मैदानामध्ये सुरू असताना. गोलंदाज ऋषी ढोबळे गोलंदाजी मार्कवर. राहुल सातव उंचापुरा खेळाडू आहे. जितका तो देखणा आहे त्याचा खेळ तितकाच राजबिंडा आहे आणि आकर्षक फलंदाजी तो करत असतो. परत एकदा एक आकर्षक फटका, स्क्वेअर कट, नो चान्स फॉर स्टॉप द बॉल. चेंडू सीमारेषे बाहेर, चौकार. और क्या कमाल की बल्लेबाजी करे बल्लेबाज. एक बार फिर थोड़ा ऑफ टाइम के बाहर थी, गेंद ज़रूर इनके पाले में थी, जिस तरह से थोड़ा रूम मिला और अपने बाजुओं खोलते हुए ये खिलाड़ी राहुल सातव ने इसी सीज़न में शतक भी बनाया है. 25 गेंदों में शतक बनाने वाले वही खिलाड़ी मैदान के अंदर ज़बरदस्त बल्लेबाजी कर रहे हैं. पुन्हा एकदा स्क्वेअर कट, चेंडू सीमारेषे बाहेर, 4. राहुल सातवचा 3रा दमदार फटका, चौकार. और इन्होंने सुना कि हमने कहा इन्होंने शतक बनाया, सीधा हमारे कॉम्पस की तरफ गेंद आए. सुंदर स्ट्रोक, एफर्टलेस बल्लेबाजी कर रहे हैं. और आपने एक सही बात बताई थी कि सामने जो गेंदबाज है उनके पास अनुभव नहीं है, वो कमी खल रही है मैदान के अंदर.
देखिए जिस तरह से ये मुकाबला इस विकेट पर हमने टप्पा खाने के बाद उछाल लेती हुई गेंदें, हरकत करती हुई गेंदें देखिए, ये सारी चीज़ें मैदान के अंदर चल रही है और उसी बीच ज़्यादा छोटी गेंदबाजी कर रहे, गति नहीं है। कसं दमदार स्टार्ट आहे, दमदार सुरुवात आहे. पहिल्या षटकामध्ये आल्या 15 धावा. ऋषी ढोबळे इथे फलंदाज अर्थात राहुल सातवला रोखू शकलेला नाही. पायचे चेंडू खूप उंच आकाशामध्ये, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तिथे, राहुल सातव बाद. जबरदस्त फलंदाजी करत असणारा राहुल सातव 3 दमदार चौकार ठोकल्यानंतर मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बाद झाला आणि इथे धक्का बसतोय तो पहिला. विकेट की ज़रूरत है. अगर आप 51 को डिपेंड करना चाहते हैं तो आपके पास वही मंत्र होना चाहिए, विकेट लेते रहिए, मैच बनता जाएगा. अगर साझेदारी बनते जाएगी तो ये बल्लेबाज तो मैच लेके जा रहे हैं. बैटिंग लाइन में बहुत गहराई है. ये अच्छी गेंद थी, टप्पा खाने के बाद एक बार फिर थोड़ा सर की तरफ आती हुई गेंद को हुक करना चाहते हैं, बड़ा शॉट खेलने का प्रयास किया था नरेश सर, लेकिन टाइमिंग अच्छी नहीं थी, ज़्यादा ऊपर चले गई. मिड विकेट पर एक खिलाड़ी मौजूद था, जिस तरह से फील्डिंग है उसी हिसाब से गेंदबाजी की. आखिरी गेंद पर वो विकेट आया, थोड़ा सा मोमेंटम जाएगा, इतने बड़े अच्छे शॉट आने के बाद मोमेंटम गेंदबाजी की तरफ जा सकता है. पहिलं षटक होतं आणि पहिल्या षटकामध्ये आक्रमक फलंदाजी करणारा राहुल सातव आपण पाहिला. खरं तर तो आगीशी खेळत होता. पहिल्या षटकामध्ये अशी फलंदाजी करणं म्हणजे आगीशी खेळणं आहे आणि आगीशी खेळणं जर आपल्याला भावत असेल तर अशा प्रकारे बाद होणं सुद्धा किंवा आगीमध्ये भाजणं सुद्धा आपण स्वीकारलं पाहिजे. जबरदस्त फलंदाजीने इथं मैदानामध्ये चांगली सुरुवात केली. पहिल्या षटकामध्ये आल्या तर 15 धावा. राहुल सातव बाद झाला. एक गडी बाद 15. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीमध्ये परिवर्तन विशाल निघोटला आणलं जात आहे. 4 ओव्हर नंतर नाणेफेक होणार आहे. कॅप्टननी 4 षटकानंतर टॉस होणार आहे याची नोंद घ्या आणि दोन्ही संघाचे संघनायक आपण उपस्थित राहा. पुन्हा एकदा 4 धावा. BPL स्ट्रायकर्स भोर विरुद्ध जुन्नर अशी लढाई यानंतर आहे. भोर आणि जुन्नरच्या संघनायकांना विनंती आहे की आपण टॉससाठी उपस्थित राहा. 4 षटकं संपल्याबरोबर नाणेफेक होणार आहे याची नोंद घ्या. विशाल निघोटच्या गोलंदाजीवरती कुणाल खोंडनं इथे चढवला हल्ला. जात्याच आक्रमक असलेला खेळाडू आहे. या खेळाडूला शांतता काय असते किंवा संयमी फलंदाजी काय असते हे निश्चित माहीत नाही. प्रत्येक चेंडू फोडून काढायचा हे समीकरण कुणाल खोंडच्या डोक्यात असतं. मग समोर कोणता गोलंदाज आहे तो कधी बघत नाही. आज या मैदानामध्ये देखील तुम्ही बघताय कुणाल खोंडला पहिल्या चेंडूवरती चौकार खेळला, त्यानंतर एक सिंगल घेतली, धावफलक पुढे पोहोचतोय 20 धावा. डावखोरे आताचा गोलंदाज विशाल निघोट गोलंदाजी करतोय. त्याच्या समोर पहिल्या चेंडूच्या प्रतीक्षेत असेल नवीन फलंदाज अमित तापकीर. जुन्नर संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत. 4 षटकानंतर टॉस होणार आहे. भोर संघाचे संघनायक देखील समालोचन कक्षाच्या बाजूला येऊन थांबा. अमित तापकीर एक आकर्षक असा खेळाडू, गोलंदाज, फलंदाज, अष्टपैलू गुणवत्ता आणि पहिला चेंडू बॅकफुटवरती आला. चेंडूला डिफेन्स केला, तिथे 1 धाव मिळाली. धाव फलकावरती आपण बघू शकतो धावा 21 एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. ज्यावेळेस पुणे जिल्हा प्रीमियर लीग ही स्पर्धा लेदर बॉलवरती खेळवली गेली होती आणि IPLच्या धर्तीवरती लेदर बॉलवरती त्यानंतर होणारी ती पहिली स्पर्धा होती. महाराष्ट्र प्रीमियर लीग त्यानंतर आली. परंतु PDPLमध्ये जे ऑप्शन झालं, पहिल्याच PDPLमध्ये 1,17,000ची बोली, सर्वाधिक बोली लागलेला हा फलंदाज होता, तो म्हणजे अमित तापकीर. कुणाल खोंडचा आकाशाला गवसणी घालणारा उतुंग फटका, गगनभेदी चौकार, 4 धावा. चौकाराबरोबरच धावफलकावरती आहेत 25 धावा. खूप चांगली फलंदाजी पहिल्या 2 षटकांमध्ये आपण इथे बघतोय. और यहाँ अगर बल्लेबाजी की बात करें तो वीरेंद्र सहवाग स्टाइल बल्लेबाजी कर रहे हैं. इनका तरीका यही था, मैं कभी भी गेंदबाज को नहीं देखता, मैं गेंद देखता हूँ. गेंद को देखते हुए बल्लेबाजी कर रहे हैं. शानदार और विस्फोटक अंदाज में बल्लेबाजी कुणाल द्वारा. आणि निश्चित कुणाल खोंडचे फटके क्षेत्ररक्षकांसाठी अडथळे ठरत नाहीत. त्यावेळेस परत एकदा स्क्वेअर कट, टप्पा पडल्यानंतर चेंडू दिशा बदलेल, परंतु क्षेत्ररक्षक तितकाच तरबेज आहे. चेंडू अडवतो तो. 1 धाव कुणाल खोंडला. धावफलकावरती 26 धावा. एक गडी बाद. दुसरं षटक सुरू असताना जरी राहुल सातव बाद झाला असला तरी धावसंख्येचा वेग आणि ओघ हा काही कमी झालेला नाही. जिथं राहुल सातवनं डाव सोडला तिथून कुणाल खोंडनं डाव पकडलेला आहे आणि तो रिदम कायम ठेवलेला आहे. धावफलकावरती 26 धावा.
आपण पाहिलं होतं ज्यावेळेस फलंदाजी करत होता आंबेगावचा संघ, त्यावेळेस धावा त्यांच्यासाठी अत्यंत अवघड होत्या, कष्टप्रद होता. धावा त्यांच्याकडे सातत्याने येत नव्हत्या किंवा त्यांना प्रचंड घाम गाळावा लागत होता. तर दुसऱ्या बाजूला ज्यावेळेस फलंदाजी करण्यासाठी उतरतोय हवेली शेष पुणे जिल्हा संघ, तर धावा त्यांच्या पाठीमागे जणू काय वेड्या झालेल्या आहेत. 27 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. बिल्कुल, एक बार फिर इनके इरादे और तरीके बहुत अच्छे हैं जिस तरह से बल्लेबाजी कर रहे हैं। और दूसरी तरफ से आपने एक बात बताई थी कि आंबेगांव के पास अनुभव नहीं है, वो थोड़ी कमी खल रही है। इस विकेट पर गेंदबाजों को मदद है लेकिन गति नहीं है। गेंदबाज के पास वो स्वाभाविक गति होनी चाहिए, वो गति नहीं है और ज़्यादा छोटी गेंदबाजी करे, थोड़ा आगे डालने की ज़रूरत है। गोल्डन स्पॉट पर गेंदबाजी ज़्यादा नहीं हो रही है ताकि बल्लेबाज वो फ्रंट फुट पर खेले। फ्रंट फुट पर खिलाने की ज़रूरत है। आप हर बार बैक फुट पर खिलाने की कोशिश करेंगे तो बिल्कुल बल्लेबाजों का फायदा होगा। 51 रनों की ज़रूरत है, 27 एक विकेट के नुकसान पर बने हैं। तो इसका मतलब नरेश सर, मेरे हिसाब से बल्लेबाजों ने बहुत अच्छा स्टार्ट, राहुल का विकेट खोने के बाद रफ्तार कम नहीं है, मैच को पकड़ के रखा है। फक्त विजयासाठी आता त्यांना 24 धावांची गरज आहे. कुणाल खोंड आणि अमित तापकीर हे दोन फलंदाज मैदानामध्ये, दोघांचं वेगवेगळं वैशिष्ट्य आहे. कुणाल खोंड हा जो फलंदाज हा शेअर बाजारात खेळणारा फलंदाज आहे, त्यामुळे उसळणं आलं आणि कोसळणं आलं. पण तुम्ही जर बघितलं तर आपण बचत खात्यामध्ये पैसे ठेवतो ना, तसा फलंदाज आहे तो अमित तापकीर. त्यामुळं तिथं हमखास तुम्हाला परतावा मिळणार आहे. तो शांतपणे खेळतो आणि तितक्या संयमीपणे तो धावा आपल्या संघासाठी आणत असतो. असे दोन वेगवेगळ्या पद्धतीचे, एक वेगवेगळ्या स्वभाव वैशिष्ट्यांचे दोन फलंदाज तुम्हाला मैदानामध्ये खेळताना बघायला मिळतील. 27 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. तिसरं षटक आता सुरू झाले. गोलंदाजीमध्ये थोडासा बदल होतोय. मयूर टेमगिरे गोलंदाजीसाठी. डावा पाय पुढे टाकला, अलगदपणे फटकेबाजी केली त्यानं. एक धाव तिथे घेतली. धावफलक 1ने पुढे पोहोचेल. 28 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू असतात. तुम्ही बघितलं असेल की आजपर्यंतच्या खेळामध्ये सकाळपासून कव्हर ड्राईव्ह कुणी खेळलेले आहेत. एक आनंद चौहानने खेळले, दुसरा अमित तापकीर खेळतो. आणि हे लेदर बॉल क्रिकेट सुद्धा खूप चांगल्या प्रकारे खेळलेले हे फलंदाज आहेत. आणि टर्फ विकेटवरती आपण बघत असतो की तुम्हाला त्या प्रकारचं प्रशिक्षण सुद्धा, क्रिकेटच्या मूलभूत जे प्रशिक्षण आहेत ते प्रशिक्षण मिळालेलं बेसिक गोष्ट ज्या खेळाडूंकडे आहे ते खेळाडू खूप चांगल्या प्रकारे या विकेटवरती आज खेळत आहेत, हे आपण प्रकर्षाने जाणवलेलं आहे. 28 धावा. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू असताना मयूर टेमगिरे. यावेळेस पूल करायचा होता परंतु टायमिंग पकडता आलं नाही, एक्झिक्यूट करता आला नाही हा फटका. धावफलक 1ने पुढे जाईल. कुणाल खोंड देखील आपला वैयक्तिक स्कोअर देखील वाढवतोय. 29 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू असताना अमित तापकीर स्ट्राईक एंडवरती लोणीकंद या गावाशी बिलॉंग करतो आणि खूप चांगली टुर्नामेंट HK ट्रॉफी आपण काही दिवसांपूर्वी बघितली, ती ऑर्गनाईज करण्यामध्ये देखील खूप मोठा वाटा होता अमित तापकीरचा. स्ट्राईक एंडवरती त्याला तुम्ही बघाल मयूर टेमगिरीचा सामना आहे. स्क्वेअर कट इथे, नो चान्स फॉर स्टॉप दी बॉल. सर्कल फोडलं त्यानं. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. शानदार स्ट्रोक. एक बार फिर टप्पा खाने के बाद उछालता रूम था बल्लेबाज के लिए, बैकफुट पर चले गए, शरीर का संतुलन बनाया, इंतजार किया. सबसे बड़ी बात, आपको थोड़ा इंतजार करना था. वो थोड़ा सा पॉज लेते हुए खूबसूरती के साथ स्क्वायर कट कर दिया. पॉइंट के ऊपर से, दायरे के अंदर जो खिलाड़ी उनके सर के ऊपर से गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाते. दर्शनीय स्ट्रोक देखने के लिए मजा आया. शानदार स्ट्रोक बल्लेबाज की तरफ से. कॉपी बुक स्टाईल आपण म्हणतो ना की घोटून घेतलेला हा फटका आहे. गुंडाप्पा विश्वनाथला आपण पाहतो, राहुल द्रविडला बघितलं आपण. पुन्हा एकदा तिथेच फटका, तिथेच चौकार. 4 धावा. क्लास दाखवणारा हा फटका आहे, नजाकत दाखवणारा हा फटका आहे. जणू काही चेंडूला गुदगुल्या केल्या, चेंडू सीमारेषे बाहेर निघून गेला. चाबुक शॉट है. बहुत मजा आया देखने के बाद जिस तरह से एक बार फिर रूम मिला. गति नहीं है इनके पास. अगर आपके पास गति नहीं है तो आप 8 मीटर के अंदर नहीं जा सकते, 6 मीटर के अंदर नहीं जा सकते. आपका एरिया है 4 मीटर का, तो आप एक बार फिर वो पीछे रख रहे, ऑफ स्टंप के बाहर रूम दे रहे, जगह दे रहे. और कहते हैं ना, जगह बनती नहीं, बनानी पड़ती है. बल्लेबाज ने एक बार फिर अपनी टीम के लिए जगह बनाई. मैग्निफिसेंट स्ट्रोक. 37 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू असताना या फलंदाजांना आवरणारा एकही गोलंदाज अजूनपर्यंत या मैदानामध्ये दिसत नाहीये. सहजपणे आपण म्हणतो ना, सर्जनच्या सफाईने, म्हणजे एखादा डॉक्टर ज्या प्रकारे ऑपरेशन करत असतो, मग ते मेंदूचं ऑपरेशन असेल किंवा हार्टचं ऑपरेशन असेल, जितक्या सफाईदारपणे तो करतो ना, तसे फलंदाज सफाईदारपणे फलंदाजी करतायत. कुठलंही प्रश्नचिन्ह फलंदाजांच्या मनामध्ये गोलंदाजांनी अजूनपर्यंत तयार केलं नाही आणि त्याचमुळं धावफलक दाखवतोय 38 धावा. विजयासाठी मात्र 13 धावांची गरज आहे. षटकं मात्र 5 षटकं आणि 1 चेंडू, म्हणजे जवळपास 31 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि विजयासाठी फक्त 13 धावांची गरज आहे.
कुणाल खोंड स्ट्राईक एनवर. डावेष्टीच्या बाहेर चेंडू होता यावेळेस. हलकीशी कट असावी बॅटची किंवा शरीराला स्पर्श करून की चेंडू गेलेला असेल, निर्धाव ठरेल. षटक संपेल. 3 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 38 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. विजयासाठी फक्त 13 धावांची गरज आहे. और देखिए राहुल का विकेट खोने के बाद बहुत ही बेहतरीन और शानदार बल्लेबाजी कुणाल की तरफ से. एक तरफ अमित आराम से खेल रहे हैं, जैसे कि भारतीय टीम के लिए राहुल द्रविड़ खेलते हैं, आपने सही कहा था. आराम से इत्मीनान के साथ खेल रहे हैं, कोई जल्दबाजी नहीं है. और एक एंड पर राहुल का बल्ला बोल रहा है. जब जब इनके जो कि पाले में गेंद आई तब जाकर बहुत अच्छी तरह से अमित ने भी बल्लेबाजी करते हुए खूबसूरत स्क्वायर कट किए हैं. बहुत ही शानदार बल्लेबाजी मैदान के अंदर बल्लेबाजों द्वारा. 38 एक विकेट के नुकसान पर 4 ओवर के बाद तीसरा मुकाबला मैदान के अंदर उसका टॉस होगा. बीपीएल स्ट्राइकर भोर और जुन्नर के बीच मुकाबला है. तो मैं दोनों टीमों के कप्तानों को विनती कर रहा हूँ, प्लीज सारे खिलाड़ी लेके हमारे कॉम्बोस की तरफ आइए. 3 ओवर का खेल समाप्त होता हुआ 38 एक विकेट के नुकसान पर. इसका मतलब है कि अब बल्लेबाजों का पलड़ा भारी है. बहुत ही बेहतरीन और शानदार बल्लेबाजी मैदान के अंदर बल्लेबाजों द्वारा सेंसिबल खेल रहे हैं. आपण बघतोय चौथ्या षटकाची सुरुवात इथे होणार आहे. 38 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 12.67चा स्ट्राईक ॲव्हरेज आतापर्यंत ठेवलेला आहे. रिक्वायर रन रेट आपण पाहिले 2.60 आहे आणि तिसरं षटक येवाना सुरू झालेलं आहे. यावेळेस चेंडू पुन्हा एकदा सीमारेषा गाठेल. 4 धावांसाठी सीमारेषेबाहेर. या चौकाराबरोबरच विजयाचं अंतर आता जवळ करतायत इथे HK फायटर्स शेष पुणे जिल्हा. अमित तापकीर आणि कुणाल खोंड ही जोडी मैदानामध्ये 42 धावा धावफलकावरती आहेत. चौथ्या क्रमांकाचं षटक मैदानामध्ये सुरू असताना आपण बघू शकतो अमित तापकीरला स्ट्राईक एंडवर. डावा पाय पुढे टाकत फॉरवर्ड डिफेन्स आपण पाहिला अमित तापकीरकडून. जमिनीला समांतर जात चेंडू सीमारेषेवरती असलेला क्षेत्ररक्षक लॉंगॉनचा अडवेल तोपर्यंत 1 धावफलकावरती पुढे स्कोर 43 धावा. धावफलक रोटेट देखील केला जातोय. सातत्यानं दोघांकडून मोठी फटकेबाजी केली जाते आणि विशेष म्हणजे कुठली रिस्क नाही, जोखीम या दोघांनी अजिबात घेतलेली नाही. जोखीम हा शब्दाला त्यांनी 4 हात लांब ठेवलेले. जसा एखादा ब्रह्मचारी माणूस काही गोष्टी लांब ठेवत असतो स्वतःपासून. खूप चांगला फटका आकाशामध्ये बराच वेळ आहे. चेंडू आउटफील्ड ते खूप वेगवान आहे. क्षेत्ररक्षक मात्र अडवण्याचा प्रयत्न करेल. 2 धावा कुणाल खोंडला निश्चित मिळतील आणि धावफलकावरती देखील वाढ होईल. 45 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. चला 45 धावा, अजून 6 धावांची गरज आहे आणि चौथ्या षटकातील 3 चेंडू अजून शिल्लक आहे. कुणाल खोंड स्ट्राईक एंडवर. कुणाल थोरात चेंडू आकाशामध्ये. क्षेत्ररक्षक तिथे स्क्वेअर लेगला झेल टिपेल आणि फलंदाज बाद. धक्का बसेल कुणाल खोंडच्या रूपानं दुसरा HK फायटर्स शेष पुणे जिल्हा संघाला. आसिफ शेख धावफलकावरती 45 धावा आहेत आणि खूप चांगला फटका. व्हॉट अ शॉट. अमित तापकीरची देखणी फलंदाजी. 4 धावांबरोबर धावफलक पुढे पोहोचेल. 49 धावा विजयासाठी मात्र 2 धावांची गरज आहे. अमित तापकीरची नजाकत तुम्ही बघितली असेल. टायमिंग जणू काही हळूवार फुंकर घालतो आपण एखाद्या पुन्हा एकदा स्क्वेअर कट आणि हळुवारपणे चेंडूला फुंकर घातली. चेंडू सीमारेषे बाहेर. 4 धावा. सामना संपला आणि जिंकला HK फायटर्स शेष पुणे जिल्हा संघाने. विजयी संघाचं आम्ही अभिनंदन करतो आणि या ठिकाणी मनसर सुशांत जाधव आणि त्यांचे सहकारी मैदानामध्ये आले. SJ टायगर्स मनसर या संघाचं देखील मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो. यानंतरचा सामना होणार आहे तो जुन्नर विरुद्ध BPL स्ट्रायकर्स भोर.
दोन्ही संघनायक आपण टॉससाठी चला. मॅन ऑफ द